दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दाखल झाला गोलंदाज एस स्पोर्ट्स पाडे टीम. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमचे 12व्या खेळाडूंना आपण जरूर कॉल देतो. ते नसतील तर पहिला चेंडू पडतील तसंच त्यांना पॅनल्टी देतो, कारण की आपला आवडता विषय म्हणजे पॅनल्टी. दाखल झाला सांगली टीमचा 12वा खेळाडू, त्याचं स्वागत करतो. मॅचला करूया सुरुवात. ओव्हर क्रमांक 1, पॉवर प्ले क्रमांक 1 सध्या मात्र सुरू होते. दुसरी सेमीफायनल कोण जिंकेल, फायनल मध्ये जाईल. आमचे सगळे मान्यवर आज या सोहळ्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमची सन्माननीय आदरणीय अर्थातच लोहार कन्स्ट्रक्शन शिराळा, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राइज या स्पर्धेला दिलाय, सन्माननीय प्रमोदजी संतोष लोहार साहेब यांची महत्वाची उपस्थिती. पाडळी टीम 12वा खेळाडू नाहीये का? आयोजक वाचले 2 धावा भाऊ तुमच्या वाचल्या. या या ओहो, लिडिंग आहे ज्योती का आवाज आला होता. अक्षय गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू हा एक अक्षय वाडारकर. हा एक यावेळी पाहिलं तर आयकॉन खेळाडू मधून म्हणून या टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. पाडे टीम मध्ये हा आयकॉन खेळाडू. या चेंडूवरती धावा किती मिळाल्या? 1 धाव. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते. एका बाजूला आहे तो सांगली संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते पारडी हा संघ. दुसरी सेमीफायनल मॅच स्ट्रायकिंग एडवरती आपल्याला पाहायला मिळतो तो श्याम एडगे, ज्यांनी पाहिलं तर सरांनी सांगितलं काल 11 चेंडूमध्ये 51 धावांची बहारदार खेळी. सर्वात फास्ट अर्धशतक ज्यांनी झळकावलाय. इन्फॉर्म बॅटर आहे आणि या मैदानाचा संपूर्ण अंदाज श्याम एडगे याला आहे. आणि आता गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो अक्षय वाटाकर. हा जर पाहिलं तर या मैदानावरती प्रथमच खेळत असताना पाहायला मिळते अक्षय. त्यांनी आयकॉन बदललाय यावेळेला. प्रेक्षक तुम्ही महत्वाचे आहेत, कारण की तुम्हाला फक्त मागे सरकवण्यासाठी विनंती करतोय. तुम्ही महत्वाचे आहेत. तुम्ही प्रेक्षक मॅच मध्ये जरूर थांबा. तुमच्यामुळे मॅचला मजा नाहीये. फक्त थोडंसं मागे सरकून बसा. तुमच्यामुळे खेळाडूला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाकी तुम्ही या स्पर्धेमध्ये या आयोजकांसाठी खूप महत्वाचे आहेत आणि तुमच्यामुळे 4 चान्स स्पर्धेला लागतात. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धावसंख्या 1 मिस्टर धनंजय, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर श्याम. स्वतः पंच देखील या ठिकाणी सांगतात की प्रेक्षकांना थोडंसं पाठीमागे तुम्ही जाऊन बसा, कारण कोणत्याही टीमवरती या ठिकाणी कॅच घेण्यासाठी जर एखादा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेला तर त्याला डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही थोडेसे या ठिकाणी पाठीमागे बसा आणि खेळाडूंना सहकार्य करा. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहिलं तर संपूर्ण प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आमचे लोहार कन्स्ट्रक्शन शिराळ्याचे, ज्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये स्पॉन्सरशिप या स्पर्धेला दिली, ते प्रमोदजी संतोषजी लोहार साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. पंचाने देखील संपूर्ण इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याचबरोबर आमची आयोजन कमिटी स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची. स्पर्धेला
कोणताही डिस्टर्ब होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने आणि पुन्हा एकदा मॅच सुरू होते. अक्षय येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकला आहे तो एडगे. शॉर्ट बॉल अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला आहे परंतु त्या ठिकाणी शतकक्षक तैनात आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. अखिल अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्याला चांगला बॅकअप दिला. सोने यांनी स्वतः कर्णधार आहेत. अक्षय अतिशय चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये डावखुरा गोलंदाज आहे. यावेळी पाहिलं तर चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं आणि नो बॉल येत आहे. नो बॉल म्हणजे सामन्यामध्ये ट्विस्ट. अक्षय लाईनच्या बाहेर जर चेंडू रिलीज झाला तर तो नो बॉल दिला जातो याची आपण नोंद घ्यायची आहे. पंचांचा कॉल इट इज फायनल कॉल आणि आपण एक रिव्ह्यू देखील दिलेला आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बॅट्स फिल्डिंग करणारी टीम तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. लाईनच्या बाहेर जर चेंडू रिलीज झाला तर तो नो बॉल दिला जाईल. दोन पंच आहेत, दोन अनुभवी पंच आहेत. पिनू भाऊ त्याचबरोबर अभिजित सोनटके दादा या संपूर्ण स्पर्धेमध्ये या सेमीफायनल मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर माननीय सूर्यवंशी दादा सर्वांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. नीना स्पोर्टची संपूर्ण टीम ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली आहे. त्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पवन कोरे सर देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चेक अंपायर विनंती असेल टीमला रिव्ह्यू दिलाय प्लीज आपण एवढा वेळ घेऊ नका. जर रिव्ह्यू सक्सेस असेल तर टीमला तो रिव्ह्यू पुढे दिला जाईल. अनसक्सेस असेल तर रिव्ह्यू देणार नाही. मॅच सेमीफायनल मध्ये थांबवू नका. प्रेक्षक एवढा वेळ थांबणार नाहीये तुमच्यासाठी कारण की हा गोंधळ होऊ नये यासाठी टीमला रिव्ह्यू दिलाय आणि टीमने रिव्ह्यू घ्यायला हवाय. मी विनंती करेल आता टीम रिव्ह्यू घेऊ शकत नाही कारण की त्यांचा वेळही निघून गेलाय. तर विनंती करेल जो निर्णय आहे मॅच त्यावरती चालू ठेवा प्लीज. कारण की अंपायरनं कॉल दिला तिथे विषय संपतो. प्लेयर तिथे खऱ्या अर्थानं इंटरफिअर नाही करत. तुम्ही खेळाडू अंपायरचा निर्णयाचा मान ठेवता तेव्हा मोठे होता. कारण की मॅच सेमीफायनलची प्रेक्षक आता आहेत 300 मैदानामध्ये 1000 हे प्रेक्षक मॅच बघायला आलेत आणि त्यामध्ये अंपायर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर महत्वाची भूमिका 5 दिवस झालं बजावत आहेत. बऱ्याच वेळा काय होतं सर की खेळाडू देखील अनेक वेळा पंचांची भूमिका पार पाडतात म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स लावतात. पंच परमेश्वर मांडलं पाहिजे. अनेक वेळा पाहिलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर अनेक वेळा चुकीच्या निर्णयाचं देखील ते बळी झालेले आहेत परंतु त्यांनी पंचांच्या कडे विचारणा देखील केली नाही. तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे आणि पंच देखील सांगतायत की या पद्धतीने चेंडू पडलाय. माझी विनंती अंपायर्सला क्लिअरिटी खूप चांगली युट्यूबची आहे. तुमच्या मनामध्ये शंका असेल तर थर्ड अंपायर आपण घ्या. एवढा वेळ लावू नका कारण की अंपायरनं थर्ड अंपायर येस व्हाईट बॉल कारण की खूप चांगली क्लिअरिटी फ्रंट कॅमेरा साइड कॅमेरा तुम्हाला व्हाईट कप बघण्यासाठी नो बघण्यासाठी फ्रंट कॅमेरा बीमर हाईट बघण्यासाठी रनआउट बघण्यासाठी साइड कॅमेरा 2 कॅमेरे या स्पर्धेमध्ये यूज केलेत. सो अंपायर तुम्हाला जर शंका असेल तर थर्ड अंपायर तुम्ही घ्या आणि वेळ नक्की तुमचा वाचवा. दूध का दूध पाणी का पाणी पिक्चर क्लिअर आहे बॉस ते थर्ड अंपायर मध्ये होतं. व्हाईट बॉल टीमची धावसंख्या अगदी 2. बरोबर सांगितलं तुम्ही सर की कोणता जर प्रॉब्लेम असेल तर आपण थर्ड अंपायर घेऊ शकतो. यावेळी पाहिलं तर स्विंग अँड मिस चेंडू पडल्यानंतर थोडासा राईट झाला. अक्षय वाठारकर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न होतोय आणि बॅट्समनला बीट करतोय. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय वाठारकर जो या ठिकाणी पार्टी टीम मधून आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. यावेळी देखील बॅटची कडा घेतली आणि थर्ड मॅन रिझर्व मध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर झेल पकडलाय. काय झेल पकडलाय आणि अक्षय वाठारकर याचं कौतुक करावं लागेल. थोडासा स्ट्रगल करत होता आणि श्याम एडगे आणि यावेळी पाहिलं तर श्याम हा या ठिकाणी बाद होतोय. नक्कीच जड पावलांनी डगाईटमध्ये प्रसार करतोय श्याम. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन थोडंसं पाहिलं तर फुटवर्कचा वापर झाल्याने जागेवरून बॅट स्विंग झाली आणि बॅट्समन बाद झालाय. कल शाम की शाम मस्तानी थी आज शाम की शाम मस्तानी नहीं. आज शाम थोड़ा सा शांत है. कल का शेर आज थोडा ढेर आहे कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली अक्षयची त्याला भाग पडला बॅकफुटला जाऊन पंच करण्यासाठी. चेंडू पडला काटा बदलला कोण बदलून बॅटची टॉप एज घेऊन रंग बदलून विकेट किपर नाही तर स्लिपच्या हातामध्ये आणि श्यामची श्याम इथेच थांबली. बाद झाला. 0 धावा 3 चेंडूमध्ये. सिल्वर डक तो मात्र माघारी येतोय जिथे आपण पाहिलं 2 धावसंख्या 1 ओव्हरचा खेळ संपला आणि फक्त धावा
दोनच्या पुढे लावलेत फक्त 2. थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, कारण गोलंदाजाने लॉक केलं. हा एक मॅजिक बॉल म्हणता येईल. सामना स्पीडअप घ्या विनंती आहे. जसं बॅट्समन पाहिलं तर आउट होईल तसं तुम्ही लगेच आतमध्ये जायचं आहे, कारण ही मॅच तर आपल्याला खेळायची आहे. तुम्ही आपला नेक्स्ट बॅट्समन तयार ठेवणं गरजेचं आहे, कारण सेमीफायनल मॅच आहे. सेमीफायनल मॅचमध्ये कॅप्टनने स्ट्रॅटेजी डोक्यामध्ये ठेवणं सर गरजेचं आहे, कारण महत्त्वपूर्ण मॅचमध्ये स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची असते. तुम्ही एवढा विचार केला तर या ठिकाणी मॅच कशी खेळणार. दाखल झाला गणेश तांबे. अर्थात ही एक महत्वाची केस आता गणेश तांबेच्या समोर आहे, कारण की सांगली जिल्हा पोलीस कार्यरत हा खेळाडू आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर गणेश तांबे दाखल झाला मैदानामध्ये. 2 धावा स्कोर करवरती सध्या सज्ज आहेत, कारण की मंजिल बहुत दूर आहे मेरे भाई, कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कोणत्याही टीमचा रिझल्ट तुम्ही नाही लावू शकत. अजूनही मागील मॅच बघितली, शेवटच्या 6 चेंडूवरती 26 धावा आल्या होत्या, म्हणजे खेळ कभी भी पलट सकता है. सोडून दिला जातोय, पाहिला, ओळखला, जज केला, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. पंचांनाही थोडीशी आपण पाहिलं तर एक्सरसाइज करायला लावली जाते. तसं एक्सरसाइजचं टायमिंग असतं सकाळचं, पण अगदी आपण पाहिलं तर नाईट मॅच आहे. तो व्हाईट बॉल दोन्ही आज समांतर झाले. एक्स्ट्रा धाव, 3 धाव संख्या स्कोर करवरती सजली आहे. धावा येत आहेत एक्स्ट्रा. हो बॅट्सविंग केली जाते. अगदी विकेट किपर पहा, अप्रतिम विकेट किपिंग यावी मात्र केली जाते. यष्ट्यांच्या मागे ज्या पद्धतीने चेंडू अक्षयच्या माध्यमातून अडवले जातात, कारण की विकेट किपर ऑलवेज आपण पाहिलं तर बेस्ट राहतो, कारण की गोलंदाज विकेट किपर जर दणका असेल तर त्याला पकडून गोलंदाजी करतो. आणि बरेच विकेट किपर गोलंदाजाला चेंडू टाकायला भाग पाडतात. गोलंदाज टाकत नसतात, त्यांना टाकायला लावतात. आणि त्याच पद्धतीने संपूर्ण ऍक्शन रिॲक्शन विकेट किपर अगदी सेंटर ऑफ द अट्रॅक्शन. 3 धावा. बाहेरचा चेंडू, छेडछाडी केली. बाहेरचा चेंडू, नॉन स्ट्राईकचा फलंदाज आरसा आहे, तो सांगतो भाई छोड देता कुछ तो मिलता. मात्र आता हाती काहीच नाही लागला, फक्त डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या थांबवले, आखडून ठेवले, जकडून ठेवले, ब्रेक लावलाय, हँड ब्रेक केसलाय, थोडा टाळा लावलाय धावसंख्येला अवधूतनं. दरम्यान या स्पर्धेमध्ये संतोष गायकवाड साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील ओम साई स्पोर्ट्सच्या वतीने सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. अवधूत यांची काय गोलंदाजी करतोय. हा देखील एक कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेला खेळाडू आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये हा देखील खेळाडू ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये जरूर या ठिकाणी दाखल होईल. अवधूत अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर चेंडू, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करतोय. अक्षरशः खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये यशस्वी झालाय अवधूत पाटील. सुंदर गोलंदाजी. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेला हा कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू अवधूत पाटील या मैदानामध्ये आतापर्यंत सुंदर प्रदर्शन. शॉर्ट बॉल, हा देखील स्लोवर बाउन्सर, पंजाचे 2 हात समांतर, म्हणजेच इट्स व्हाईट बॉल. येस अवधूत, व्हाईट बॉल आहे. तुझा चेंडूचा पिचिंग पाहिलंय, पडल्यानंतर थोडासा राईज झाला. थर्ड अंपायरला कॉल दिला जातोय अक्षय वाटारकर यांच्या मार्फत. थर्ड अंपायर देखील चेक करतील. अंपायर हा गोलंदाजाचा रिव्ह्यू सो चेक केला जातोय. येस, गोलंदाजाचा रिव्ह्यू म्हणजे विकेट किपरचा रिव्ह्यू, गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू. जर सक्सेस झाला तर तो कंटिन्यू असेल, आणि जर सक्सेस नाही झाला तर इथून पुढे ते रिव्ह्यू घेऊ शकत नाही. एक रिव्ह्यू, आणि तो रिव्ह्यू कधी यूज करायचा तो करायचा कॅप्टनचा निर्णय असतो, विकेट किपरचा निर्णय असतो. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स व्हाईट बॉल. आणि आता रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे नाहीये, म्हणजे गोलंदाजी करणारी टीम कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू मागू शकत नाही. यस, मी तेच सांगतो सर की चेंडूचा टप्पा पाहिला जातो, कारण आमची देखील पंचांचं पॅनल आहे. बॉल जेव्हा आपला टप्पा पडला जातो आणि तिथून किती राईज होतो यावरती या ठिकाणी आपण व्हाईट बॉल ठरवू शकतो. आणि पंचांनी देखील सांगितलंय की इट्स व्हाईट बॉल. यावेळी अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय, क्रॅक इन कव्हर ड्राय, परंतु पाठीमागे प्रोटेक्शन होतं. अतिशय चांगलं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या खेळाडूच्या मार्फत. चांगली क्षेत्ररक्षण गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची भक्कम साथ मिळत असताना पाहायला मिळते. आता स्ट्राईकवरती पाहायला मिळतील सांगली पोलीस गणेश तांबे. मिस्टर गणेश तांबे, कारण की दमखम आहे गणेश तांबे यांच्याकडे. फिटनेससाठी ओळखले जातात. एक चांगली फिटनेस, एक चांगली बॉडी लँग्वेज त्यांची आहे. 5 धावसंख्या, 4 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. डावखुऱ्या हाताचे घातक खेळाडू सध्या मात्र मैदानामध्ये बॅटिंग करतात. मोरिया स्पोर्ट्स सांगली टीम धावा शोधते सध्या.
ओ चेंडू पडला, थोडासा बाहेर वळतोय. चांगली गोलंदाजी गणेश तांबेच्या समोर सध्या मात्र अवधूत आपल्या फिरकीची जादू दाखवतोय. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2चा खेळ यावेळी मात्र आपण पाहिलं तर संपुष्टात येतोय. आणि सध्या धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 5 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी एका बाजूला. 2 ओव्हरच्या अखेरीस 5 धावसंख्या. भाऊ पूर्णपणे थांबवलं एस एस स्पोर्ट्स पाडळी टीम. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ऑलरेडी बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 सांगली टीमला म्हणजे लेट आल्यामुळे 3 धाब्यांची पॅनल्टी आहे जी आपण शेवटच्या इनिंग संपल्यानंतर त्याची चर्चा करणार आहोत. मात्र धावा आता हव्यात कुठेतरी. आपण पाहिलं तर या मैदानामध्ये 50, 60, 70 धावा या सेफ मानल्या जातात. ऑलरेडी 6 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक ओव्हरला 10 धावा केल्या तरी 7 धावा तुझ्या होतात. म्हणजे तुला कुठेतरी 70-80 धावाचं टार्गेट द्यायचं आहे. तेव्हा जाऊन बॉलिंग करणाऱ्या गोलंदाजांना अटॅकिंग गोलंदाजी करता येईल. साधं सोपं गणित आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे. आता या मॅच मध्ये धनंजयला रिक्स घ्यावी लागेल कारण की धावा ऑलरेडी आल्या नाहीयेत. धनंजयच्या बॅटमधून एखाद 2 षटकार आला तर टीम कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती येईल आणि टीम कुठेतरी आपण पाहिलं तर पटरीवरती येईल. कारण की आता पूर्णपणे प्लॅटफॉर्मच्या बाहेर गाडी उतरले आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं ते येताना ज्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते ज्याच्यामुळे त्यांना लेट झाला त्याच ट्रॅफिकमध्ये आता ही गाडी अडकली आहे. धावा फक्त शांत आहेत. ओहो हो थोडासा बाहेर अगदी व्हाईट बॉल. कारण की मगाशी जेव्हा कॅप्टन बोलला की सांगली मधून येताना रस्ता खराब होता, ट्रॅफिक होतं, त्या ट्रॅफिक मध्ये आता या धावसंख्या आडलेत. गाडी थांबली आहे. टीमची टोटल अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे 3ऱ्या षटकामध्ये. परंतु या ट्रॅफिक मधून आपली गाडी अतिशय वेगाने बाहेर काढावी लागेल आणि ती जबाबदारी धनंजय आणि गणेश यांच्यावरती आहे आणि ती जबाबदारी देखील पेलण्याची क्षमता हे खेळाडू बाळगतात. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय, नटराज स्ट्रोक आणि चेंडू निघून जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. ये अच्छा आहे भाई. बॅकफुटला गेला हलक्या हाताने. आपण पहिलं दिशा सोडली डाऊन दी ग्राउंड. गणेश तांबे एवढंच सांगत असेल की भाई तू रुक के खेल, मैं हीरो नहीं बनेगा, हीरो आज का तू आहे, मी साथ देणार तुला, पार्टनरशिप घडवूयात. कारण की हेच गणेश तांबे सांगत असेल. कारण की या चौकारानं टाळ्या वाजल्या आता. कारण की या चौकारानं धावसंख्या थोडंसं वलय आलं. जी सिंगल डिजिट धावा होत्या त्या डबल डिजिट दिसू लागल्या. 10 धावसंख्या. इट्स अ गुड टोटल. टीमची धावसंख्या 10, लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. संयम महत्वाचा आहे. काल उल्लेख केला संयम ठेवला तर प्रत्येक गोष्ट होते. चाळणीमध्ये पाणी साठवता येतं. बर्फ होईपर्यंत वाट बघायची. आणि जिथे आपण पाहिलं तर 10 धावसंख्या 10-10. अंपायर चेंडू मैदानामध्ये पोहोचवू आम्ही आहे त्यांच्याकडे. मॅचला लगेच स्पीडअप देऊयात. कारण की बऱ्याचदा वाट बघितली जाते मॅच बॉलची. कारण की मॅच बॉलमध्ये खेळण्यामध्ये वेगळी मजा आहे. कारण की जो तुमचा लोहा गरम आहे तो तशा पद्धतीने तापलेला राहतो. नक्कीच अजून भरपूर चेंडू बाकी आहेत. कधीही मॅच या ठिकाणी पलटू शकते. हा देखील शॉर्ट बॉल आणि हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक. अगोदरच पाहिलं तर बॅटचा फेस क्लोज झाला आणि चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक. मिस टायमिंग स्ट्रोक. एकच धाव या चेंडूवरती ऍड झाली. प्रेक्षकांना विनंती आहे टॉवर पासून थोडंसं लांब बसा. कारण की त्याला चिटकून बसू नका. जोर का झटका जोर से लगेगा यासाठी. ओहो प्रेक्षक थोडे सरकून बसा. झटका जोर का लगता है. थोडं सरकून बसा. बाजूला बसा. टॉवरच्या जवळ अजिबात बसू नका. इट्स अ डेंजर झोन. आपल्याला डेंजर गोष्टींची मजा येते पण आता नको. टीमची टोटल आमची सन्माननीय अधनीय दिलीपजी गायकवाड साहेब आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी जरूर उपस्थित राहिले. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम दिलीपजी गायकवाड साहेब. यावेळी पाहिलं तर उलटा पडल्यानंतर लेफ्टी बॅट्समन साठी लेग ब्रेक आणि जास्त हा चेंडू टर्न झालाय त्यामुळे पंचांनी हा व्हाईट बॉल दिलाय. वेलकम आमचे युवा उद्योजक. उद्योग क्षेत्रामधील पाऊल म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे तसं उद्योग क्षेत्रामधील आपण पाहिलं तर शिराळ्यामधील नाव दिलीप गायकवाड साहेब. त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम. ओ दांडी 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 गुल. विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना गणेश तांबे या मॅच मध्ये शांत राहिलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक यॉर्कर, प्रखट यॉर्कर अक्षयचा. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू अगदी बॅटिंग पॅडच्या मधून निघून जातोय आणि तो अगदी चेंडू मिडल स्टंप वाकवतोय. फलंदाज गणेश तांबेला शांत ठेवलाय. रिप्ले बघा. अतिशय सुंदर चेंडू. स्विंगिंग यॉर्कर म्हणता येईल आणि बॅट आणि पायाच्या मध्ये जे अंतर होतं ना ते शोधून काढलं आणि यावेळी पाहिलं चेंडू अतिशय वेग दिला होता या चेंडूला आणि वेगाने बीट केलाय. क्लीन बोल्ड केलाय
बॅट्समनकडे कोणतंही उत्तर नव्हतं. अप्रतिम चेंडू अक्षय वाठारकर याचा. या टीम मध्ये मला आयकॉन म्हणून का बोलवलंय आणि या सेमीफायनल मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम प्रदर्शन या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 धावा. सुशीला संगपाळ दाखल झाल्या मैदानामध्ये. हुकमी एक्का मागे ठेवला होता, गणेश तांबेला पुढे ढकलला होता. चांगली कॅप्टनशिप म्हणता येईल, कारण की गणेश तांबे जेव्हा आला ते सुशील येण्याची वेळ होती. सुशीलला थांबवलं. अपना हुकुम का एक्का तभी निकालो जब सामने वाला हुकुम का एक्का निकालता, आणि सध्या तोच हुकुमचा एक्का काढला सुशील संगपाळ. अप्रतिम बॅटिंग करणारा. सध्या चेंडूचा खेळ झालाय. 3-3 बाकी आहेत. सुशील संगपाळ हा देखील सांगली जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज लेदर क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. आणि आज पाहिलं तर या टीम मध्ये सांगली टीमच्या वतीनं हा खेळत असताना पाहायला मिळतं सुशील संगपाळ. अतिशय सुंदर चेंडू पाहिलं तर खोलवडप्याचा चेंडू आणि पाठीमागे प्रोटेक्शन दिलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी अंदाज चुकलाय आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर येतोय. अतिशय सुंदर चौकार. गुलीगत धोका यालाच बोलतात. जिथे चेंडूपर्यंत पोहोचले जरूर, आणि तदनंतर आपण पहिला चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला. या सोहळ्यासाठी आमचे सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक शिराचे दिलीपजी गायकवाड साहेब, त्यांच्यासोबत सन्माननीय आदरणीय शंकरजी कदम साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. शॉट ऑन पूल, 1 बाउन्स, जाईल मस्तक पे दस्तक, निघून जातोय. 4-4-4 चौकार. अप्रतिम फटका. ज्या पद्धतीने फटका लगावला. सुशील संगपाळची आपण चर्चा करतो. सुशील संगपाळ थांबतोय तर मॅच होते. मॅच मध्ये धावा येतात. बॅकफुटला गेला. शॉट ऑन पूल त्याचा तगडा आहे. ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली, संघाची धावसंख्या 20. आता मॅच चालू झाली. अब्बाय का माझा. जसं जर तुम्ही सांगितलं होतं ना की हुकुमचा एका पाठीमागे ठेवलाय आणि तोच एका मैदानामध्ये आपले क्लास दाखवतोय. यावेळी या चेंडूला टॅप केलंय. चेंडू या ठिकाणी डिक्लेरेशन झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव ऍड होईल. दरम्यान 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 21 धावा, 21 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट. आम्हाला नीलरुद्रच्या ओनरने सांगितलं की टॉवर पासून प्रेक्षकांना लांब ठेवा, कारण की त्यांना तिथे धोका आहे. तर तुम्ही टॉवरच्या जवळ असेल, लहान मुलं, भाऊ उठा तिथून, थोडंसं बाजूला सरका. टॉवरच्या बाजूला कोणी बसू नका, कारण की तिथे तुम्हाला धोका आहे. यासाठी विनंती करतो प्रेक्षक, थोडंसं बाजूला सरका. टॉवर पासून बाजूला सरकून बसा. सगळ्यांना मी विनंती करतोय पुनश्च. 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 21. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. 6 ओव्हरची मॅच. चांगली गोलंदाजी राहिली अक्षयची. 2 ओव्हरमध्ये त्यानं 18 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या, म्हणजे 12 चेंडूमध्ये 18 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली अक्षयची. आणि आता 4थं षटक पाहिलं तर घेऊ देतात पाडीगावचे सुपुत्र जयदीप उर्फ सोड्या. हा देखील एक फिरकीचा जादूगर आहे. पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी करतो. खोलडप्याचे चेंडू रिलीज देखील करतो. चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक देखील होतात. आणि त्याच्या समोर पाहायला मिळतोय तो सुशील संगपाळ. महत्वपूर्ण षटक आहे. 4थं षटक घेऊन आलाय जयदीप. वेलकम, सुस्वागतम. मराठी पाऊल पडते पुढे. उद्योग क्षेत्रामध्ये आणखीन एक नाव, आणि उद्योग क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर पाऊल पुढे ठेवलं, आणि या स्पर्धेसाठी तब्बल 21,000 रुपयाची देणगी स्पॉन्सरशिप ज्या व्यक्तीच्या माध्यमातून देण्यात आली आहे, ते सन्माननीय आदरणीय मंदारजी उबाळे साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपलं मनापासून अधिक स्वागत. फुलटॉस चेंडू, शॉट ऑन पूल, चेंडू वेगाने जातो. मिडविकेट रिजनला अडवण्याचा प्रयत्न, गॅदर केला. एक धाव, दुसरीचा नाहीये प्रयत्न. एका जावेवरती समाधान, एका सिंगल भेटले. काय अप्रतिम फिल्डिंग राहिली आहे. अवधूत पाटील याचे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ कॉर्नर रिजन मध्ये होता आणि तिथून तो अतिशय वेगाने धावत गेला. चेंडू अडवला आणि डायरेक्ट किपर एंडला अतिशय चांगली फेकी पाहायला मिळते अवधूत याच्या हातातून. पुढचा बॉल घेऊन निघालाय. हा देखील अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. बॅट्समन सुशील याच्या बॅट मधून चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी धनंजय. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने हा चेंडू लॉफ्ट केला आणि डोक्याच्या वरून हा चौकार आलाय. अतिशय चांगला चौकार. धावा येण्यास सुरुवात झाली आहे सर.
हो, सोडून दिला वाईट बॉल. धावा येऊ देत, कशा येऊ देत, धावांची भरपूर गरज आहे आणि तीच गरज सध्या आपण पाहिली तर गोलंदाज स्वतःहून एक्स्ट्रा धावा आणि या एक्स्ट्रा धावेनं आपण पाहिलं संघाची धावसंख्या 27. जयदीप सध्या गोलंदाजीसाठी 2 चेंडू झालेत, 27 धावसंख्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला व्ही शेप मध्ये निघून जातोय, सी मारेशे बाहेर. धनंजय जेवढा वेळ थांबेल तेवढी मजा मॅचला जरूर येईल आणि वो रुकना जरूर है. वो रुकेगा तो ठोकेगा, वो झुकेगा नाही कमी आणि वो ठोकेगा जरूर. तशीच बॅटिंग सध्या चालू आहे. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर आणि काय स्ट्रोक सजवला. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका म्हणजेच व्ही झोन ओव्हर दी बॉलरच्या वरून हा सजवलेला षटकार. जेव्हा या ठिकाणी बॅटवरती चेंडू लागला तेव्हा वाटलं की एवढी अंतर तो कापू शकत नाही, परंतु त्याच्या मनगटामध्ये अतिरिक्त पॉवर आहे आणि तीच पॉवर या शॉटवरती त्यांनी लावलेली पाहायला मिळाली. अतिशय सुंदर स्ट्रोक षटकार आलाय आणि धावा येण्यास सुरुवात झाली आहे सर. धावा यायला सुरुवात झाली. 33 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडू बाकी आहे. धनंजय अकेला कापी आहे हेही बघायचंय, कारण की या मॅच मध्ये तो किती वेळ थांबतोय, किती धावा करतोय. 33 धावसंख्या. 33 धावा यायला सुरुवात झाली. 12 चेंडू 17 धावा त्यानं ठोकलेत. कारण की ज्या पद्धतीने विकेट आल्या 2, तिथून आपण पाहिले तर सुशील संगपाला देखील थांबवलं होतं, त्याला बाहेर काढलं. तो आता नॉन स्ट्राईकला, म्हणजे वार पलटवार दोन्ही बाजूने केला जाईल आणि त्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जातोय. जयदीपच्या विरोधामध्ये अजून किती वार केले जातील, जयदीपला कशा पद्धतीने खेळलं जाईल, कारण की एक षटकार आला आणि त्यानंतर संयमी क्रिकेट किती वेळ ठेवलं जाईल, अटॅकिंग क्रिकेट कसं बाहेर काढलं जाईल हेही बघायचं आहे. कारण हे महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात. जयदीप पहिलं तर जास्तीत जास्त चेंडू लोअर फुल टॉस रिलीज करतोय. यानंतर कसा चेंडू असेल पाहूया. डाऊन विकेट निघालाय जयदीप. सामना करतो धनंजय. हा देखील लोअर फुल टॉस, त्याला या ठिकाणी दिशा दिली आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निघालाय आणि त्या ठिकाणी मिस फिल्डिंग देखील होत असताना पाहायला मिळते. चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरला फेदत. या चेंडूवरती येतोय चौकार. सैराट आणि झिंगाट चौकार होता, म्हणजे सैराट वडापाव आणि झिंगाट मिरची जशी तिखट लागते तसा चौकार होता. तिखट सैराट वडापाव चौकार. अप्रतिम फटका पहा. ड्राइव फुल टॉस चेंडू. फुल टॉस डालेगा तो यही पाएगा ना मेरे दोस्त. अगदी चौकार गॅप मधून. संघाची धावसंख्या अगदी निघून जाते 37. नक्कीच या षटकामध्ये पाहिलं ना सर तर जयदीप याने 4च्या 4 चेंडू फुल टॉस रिलीज केलेत. तुम्ही चेंडू पाहिलं तर टप्प्यावरती रिलीज करावे लागतील. तुम्ही लेग बॅक बॉल जरूर टाकता, परंतु ते चेंडू तुम्ही टप्पा टाकणं गरजेचं असेल. यावेळी देखील लोअर फुल टॉस, त्याला या ठिकाणी सॉफ्ट हँड स्ट्रोक, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आणि बॅटर बाद. चुकी झाली आहे या मॅच मध्ये. नक्की कोणाचं चुकलंय दोघांना माहिती आहे. कॉल कोणी चुकीचा दिला, पण ही मोठी विकेट आहे. कारण की सगळी टीम बोलत असेल आज कोण पाहिजे, आज धनंजय पाहिजे आणि धनंजय रनआउट भेटणं. टेनिस क्रिकेट मधील रनआउट ही आत्महत्या हे नाव दिलं जातं, पण टेनिस क्रिकेट मधील सर्वात मोठी विकेट रनआउटची. जो धनंजय 14 चेंडू 21 खेळत होता त्याला रनआउट मध्ये माघारी पाठवलं. नाराज आहे धनंजय, त्याचे संपूर्ण स्पष्ट दिसून येते. तो डगआउट मध्ये नाराजगी व्यक्त करेल आता. कारण की दुसऱ्या बाजूला आता सुशील संगपाळची आपण पाहिले तर जबाबदारी वाढली आहे. बॅटिंग अजय पाटील आता खांद्यावरती घेतील, कारण की सुशील सबका न कळत जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. रनआउट झाला, कॉल कोणाचा होता, कॉल कोणी नाही केला, दॅट्स नो. कारण की खेळाडूंच्या कॉलरला माईक नाहीये, आपल्याला नाही समजलं, पण एक मोठी विकेट गेले हे आपल्याला दिसते आता. आणि ज्या पद्धतीने तो नाराजगी होऊन माघारी आला. 37 धावसंख्या. आता 37 चे 67 होतील का की 47 वरती थांबेल. कारण की एक मोठा धक्का, एक मोठी पोकळी तयार झाली टीमला. नक्कीच सर, कारण क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. 2 खेळाडूंच्या मध्ये थोडंसं कोऑर्डिनेशन कमी भासलं आणि नॉस्टाल्जियाच्या खेळाडूचं लक्ष नव्हतं. यावेळी अतिशय सुंदर चेंडू रिलीज केलाय, म्हणजे षटकामधील शेवटचा चेंडू त्यांनी टप्पा टाकलाय आणि हा चेंडू पाहिला तर अतिशय योग्य चेंडू आहे. आणि झालं पाहिलं तर 4 षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकांनंतर चांगली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावा. 37. 4 ओव्हर झालेत. मगाशी उल्लेख केला प्रत्येक ओव्हरला 10 आल्या तरी स्कोर चांगला बनतो. 4 ओव्हर मध्ये 37 झाले, म्हणजे गाडी पटरी पे मेरे दोस्त. आणि येणारे तब्बल ओव्हर आपण पाहिलं तर बाकी आहेत 2, म्हणजे तब्बल 12 चेंडूमध्ये कुठेतरी 31 धावाची गरज आणि 31 धावा गोळा करण्याचा प्रयत्न. बॅटिंग करणारी टीम अर्थातच मोरिया 11 जी सैराट वडापाव सेंटर 32 शिरा राकेश कांबळे यांच्या मालकीचा संघ आहे. तो सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये जरूर प्रयत्न करतोय. ओव्हर क्रमांक 5 मध्ये आता मात्र आपण जाऊयात.
पाचवं महत्वपूर्ण षटक कोण घेऊन येते पाहूया. आय थिंक प्रमोद पाटील हा देखील अतिशय चांगला गोलंदाज आहे. अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि या महत्वपूर्ण स्टेजवरती आज गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद पाटील पाचवं महत्वपूर्ण षटक घेऊन येते. त्याच्या समोर आहे तो इन्फॉर्म बॅटर ज्याचं नाव आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्या खेळाडूने गाजवलाय सुशील संगपाळ. 37 धावसंख्या झाली आहे. 4 षटकाची समाप्ती. 4 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे ती 37 धावा. आपण पाहतोय ओम साई प्रेझेंट नाईट क्रिकेटचा महासंग्राम. शॉर्टबॉल शॉर्टबॉलचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक एकदम कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडासा फंबल झालाय. दरम्यान या चेंडूवरती 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अतिशय चांगली फेकी पाहायला मिळते. डायरेक्ट बॉडी लाईन वरून किपर एंडला अतिशय योग्य फेकी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय सुशील संगपाळ. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. या षटकामध्ये किती धावा येतील यावरती मॅचचं नक्कीच समीकरण अवलंबून असेल. प्रमोद याच्याकडे क्षमता आहे. क्रिकेटचा मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. परंतु समोर तेवढाच ताकदवर तगडा फलंदाज आहे. त्याचं नाव आहे सुशील संगपाळ. यावेळी देखील शॉर्ट बॉल शॉर्टबॉलचा फटका थोडासा पाठीमागे गेला. वेट केला आणि बॉडी वेट ट्रान्सफर केलं. चेंडू फेकून दिला. स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सैराट षटकार. सैराट वडापाव झिंगाट मिरचीचा षटकार होता की भैया ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर झटका दिला. हा शॉर्ट आर्म पुल अप्रतिम फटका. मिड विकेट कव्हर केला. कॅमेरामॅन शेवटपर्यंत चेंडू टिपतोय. सॅड अँगल पहा सुशील संगपाळ. कारण की सुशील संगपाळच्या खांद्यावरती जेव्हा रनआउट झाला आपण पाहिलं तर धनंजय तेव्हा एक मोठी जबाबदारी आली आणि खांदे मजबूत असणं गरजेचं असतं जेव्हा जबाबदारी येते तेव्हा. हा देखील शॉर्ट बॉल शॉर्टम अतिशय सुंदर चेंडू. काय स्ट्रोक सजवलाय. थोडासा बॅकफुट जाऊन सजवलेला स्ट्रोक कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला भेदत चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. सुशील संगपाळ याच्या बॅटमधून येतोय क्रिकेटचा दर्जा दाखवणारा दर्जेदार स्ट्रोक. षटकार. वेलकम प्रतीक दादा. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर बसून घ्यायचंय. प्रतीक दादा पाटील 51 धावसंख्या 51. या स्पर्धेला आपण पाहिलं तर जगदंब इव्हेंट शिराळा आमचे माननीय ॲडव्होकेट उमेश यादव साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचंही स्वागत करतो. सर्व स्पॉन्सर्स आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. 51 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 3 चेंडू बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 5 मध्ये सध्या आपण आहोत. बॅक टू बॅक 2 षटकार आले सर. यावेळी पाहिलं तर थोडासा बॅकफुटवरती जाऊन अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला. थोडीशी जागा बनवली आणि चेंडू फेकून दिला. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरून अतिशय दर्जेदार स्ट्रोक. षटकार. सुशील संगपाळ यासाठी जाणला जातो. अनेक मैदान या खेळाडूने गाजवलेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हा देखील फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी शतक तैनात आहे आणि यावेळी देखील झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार येतो या चेंडूवरती. थोडासा झाडाचा अडथळा आला आणि यावेळी पाहिलं तर चौकार आलाय आणि नशिबाचा चौकार. परंतु याचा फायदा अर्थातच बॅटिंग करणारी टीम चांगली टीमला होत असताना पाहायला मिळतंय. फुल टॉस चेंडू होता. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. अतिशय चांगला प्रयत्न देखील झाला परंतु शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप. फुटबॉल चेंडू होता. प्रतिम फटका. सैराट वडापावचा चौकार येतोय. 2664. तुम्हाला वाटलं गाडी नंबर सांगितला नाही. आतापर्यंत 4 चेंडूची बॅटिंग सांगितली आहे. सुरेख फटका बॅक फुटला जातोय. स्क्वेअर कट. अप्रतिम फटका. आणखीन एक जातोय का? सैराट वडापाव. अप्रतिम झिंगाट षटकार. काय स्ट्रोक सजवलाय. काय स्ट्रोक सजवलाय. हा पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. अतिशय चांगली बॅटिंग. थोडासा पाठीमागे गेला. पहा आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा पाठीमागे गेला आणि अतिशय दर्जेदार स्ट्रोक. चेंडू जातो तो स्क्वेअर रिजनच्या वरून. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या वरून अतिशय सुंदर स्ट्रोक. षटकार आला. यावेळी पहिलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाहीये. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या होते ती 61 धावा. 61 वरती 3. एकसष्ट 61. 5 षटकाच्या समाप्तीनंतर सांगली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 61 धावा. 61 रन. भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं सुशील संगपाळ.
सांगली जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू, संपूर्ण सांगली जिल्हा ज्या खेळाडूने गाजवलाय असा सुशील संकपाळ आज या मॅच मध्ये आपले क्लास सिद्ध करतोय, दर्जा दाखवतोय क्रिकेटचा. आपण काय चर्चा केली होती की 5 ओव्हरमध्ये कुठेतरी 60 धावसंख्या हवे, म्हणजे 6व्या ओव्हरमध्ये 70-80 होते. आणि वही कॅल्क्युलेशन क्रिकेट कशाला बोलतात की तुम्ही खिशामध्ये कॅल्क्युलेशन डोक्यावरती बर्फ ठेवून जे क्रिकेट खेळतात त्याला कॅल्क्युलेशन क्रिकेट बोलतात. आणि वैभव कांबळे आता दाखल होतो गोलंदाजीसाठी. सुशील संकपाळ चांगली बॅटिंग, 10 चेंडू 34 धावा, ही मॅरेथॉन इनिंग आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अजय पाटील त्याला साथ देतोय. हर टाइम हीरो नाही बनने का मेरे दोस्त, कभी कभी हीरो का ब्रदर बनने का. आणि सध्या ते अजय करतोय. चांगली मॅच बघायला भेटेल, पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ बघायला भेटेल. नक्कीच स्लॉट ओव्हर मध्ये डॉक्टर आलेत या ठिकाणी आणि या खेळाडूकडे देखील या ठिकाणी क्षमता आहे. डॉक्टर शेवटचं स्लॉट ओव्हरचं षटक घेऊन आले, त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतं तर बॅट्समन अजय, महत्वपूर्ण षटक आहे. वैभव डॉक्टर घेऊन आले तर शेवटचं षटक राऊंड विकेट गोलंदाजी करतील. यावेळी देखील पाहिलं तर जास्त बाहेर चेंडू त्यांनी, पहिला चेंडू जास्त बाहेर रिलीज केला. एक मॅचचा प्रेशर आहे आणि पहिला चेंडू लाईनच्या बाहेर त्याने रिलीज केलाय. पंचांचा कॉल, इट्स वाईट बॉल. संघाची धावसंख्येमध्ये भर पडली आहे, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62च्या घरामध्ये, 62 रन. हा देखील अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. चेंडू जातो तो स्क्वेअरच्या वरून या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघालाय. या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2 धावा. सुशील संकपाळ याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवावं लागेल, कारण ती जबाबदारी आहे अजय याची. परंतु पाडी टीम नक्कीच सुशील संकपाळ याला नॉन स्ट्राईक वरती ठेवण्याचं काम करेल, ती स्ट्रॅटेजी आहे. ओहो, थोडासा बायचा चेंडू रनआउटची संधी आहे, मात्र चेंडू फेकला कुठे, नॉन स्ट्रायकिंग एंडला तो निसटला. काय घडलं या मॅच मध्ये, इतने जोर का फेकना था क्या, एवढ्या जोरात चेंडू फेकलाय. नॉन स्ट्रायकिंग बोलतो भाऊ, तू येऊन आरामात लावला असता तरी आउट भेटला असता. प्रेझेंट ऑफ माइंड, तुम्ही एक नॅनो सेकंड भेटतो, तुम्ही त्या संधीला काय करायचं असतं, चेंडू फेकायचा की पळत जायचा, हा निर्णय तुमचा. निर्णय घेतला की घेतला. मात्र अप्रतिम मॅच. 435 लोक मॅच लाईव्ह बघतायत आणि आतापर्यंत 7,552 लोकांनी या मॅचचा आनंद घेतलाय. ही खऱ्या अर्थानं श्रीमंती या स्पर्धेची, ही खऱ्या अर्थानं आपण पहिलं पोच पावते या स्पर्धेची. 400-450 लोक आता मॅच सोबत जोडले आणि कमीत कमी 7,500 लोकांनी आतापर्यंत आपण पाहिलं तर या मॅचचा 7,500 लोकांनी मॅचचा आनंद घेतलाय. वा, ओम साईया स्पोर्ट्स शिराळा आयोजित ही स्पर्धा कमिटीचं कौतुक करेल. खूप छान, संपूर्ण टीम, संपूर्ण कमिटी. अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत. संधी प्राप्त होती 65 धावा. शेवटच्या इनिंग मध्ये आपण आहोत. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, पाठीच्या अगदी बॉटमला. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी वैभवची राहते, कारण की वैभव कांबळेनं आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती वाईट टाकला, मात्र त्यानंतर चेंडू लाईन वरती ठेवलाय. त्यांनी सर्वचे सर्व चेंडू पाहिलं तर थोडेसे बाहेर चेंडू रिलीज करतात, म्हणजे बॅट्समनच्या रीच मध्ये चेंडू दिलेले नाहीये, त्या बॅट्समनच्या स्लॉट मध्ये चेंडू दिलेले नाही, तर हा एक त्यांचा प्लस पॉइंट आहे. आणि त्याचमुळे आतापर्यंत वैभव डॉक्टर यशस्वी होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळी पाहिलं तर काय होतंय मैदानामध्ये, आणि थोडंसं पाहिलं तर पाठीमागील दाराने चोरी होत असताना पाहायला मिळते. किल बोल्ड केलाय, मधली यष्टी वाखवले आणि मैदानामध्ये बॅट्समन देखील या ठिकाणी विचार करतोय. रिप्ले बघूयात कशा पद्धतीने विकेट गेले. रिप्ले बघूयात बोलल्यानंतर सगळ्यांची मान वळते इकडे, ती एक मजा असते. पुढचं दार उघडं राहिलं, मागच्या दारानं चोरी झाली. हा चोरी नव्हता, दरोडा होता. सुशील संकपाळ सारखा फलंदाज माघारी जात होता, मोठा दरोडा. शफल होता तर चेंडू का सोडता, जिथे आपण पाहिलं तर बॅटर सुशीलला माघारी यावं लागलं. एक मोठी विकेट, एक मोठा धक्का, एक मोठा दरोडा, एक मोठा फलंदाज, एक मोठा हिरा आणि एक मोठा मासा. बॅक टू द डकआउट. सुशील 12 चेंडू 34 धावांचा खेळ करून माघारी येतोय, मात्र त्याचा खेळ अप्रतिम राहिलाय. त्याची जी जबाबदारी होती ती टीमनं केली आहे आणि संघ त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करते. सुशील छा गया. 65 धावसंख्या, 65. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आमचे सन्माननीय प्रतापजी कदम साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम आदरणीय प्रतापजी कदम साहेब, आपलंही मनापासून अधिक स्वागत. काय प्रकाश टाकलाय.
नीलरुद्र जनरेटर आणि लाईट्सनी ज्या पद्धतीने स्टेडियम मध्ये प्रकाश दिलाय त्या पद्धतीने मॅच मध्ये सध्या गोलंदाजांना हायलाइट केली आपली गोलंदाजी. वा, सागर माने, संदीप माने, नीलरुद्र संपूर्ण जनरेटर अँड लाईट्सचे ओनर आहेत. यावेळी आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर विकेट भेटेल. खूप छान, कारण की ओव्हर क्रमांक 6 मध्ये आपण पाहिलं तर टीम पुन्हा डगमगली. फक्त धावा आलेत आपण पाहिलं तर. येस, व्हाईट्स साठी रिव्ह्यू कोणाचा, अंपायर की बॅट्समन? येस, बॅट्समन रिव्ह्यू व्हाईट साठी चेक केला जातो. बॅट्समन रिव्ह्यू. प्रत्येक इनिंगला आपण एक रिव्ह्यू दिलाय. तो सक्सेस झाला तर पुढे यूज करू शकता, सक्सेस नाही झाला तर तो आपण पाहिलं तर तिथेच संपला जाईल रिव्ह्यू. लेट्स सी. डिसिजन आहे पेंडिंग. थर्ड अंपायर आहेत पेंडिंग. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण झूम, अल्ट्रा झूम, स्लो मोशन 65. खूप चांगला प्रकाश या मैदानामध्ये आपण पाहिलं तर. पूर्णपणे आपण पाहिलं तर नाईट स्पर्धेला महत्वाचा असतो तो लाईट्स. नाईटला लाईट्स असल्या तर नाईट होते चांगली. डिसिजन दिलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, वाव, चांगल्या वेळेला रिव्ह्यू घेतला. फेअर डिलिव्हरी. 1 to go. 65 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल आणि स्लॉटरच्या षटकामध्ये आपला संपूर्ण अनुभव पणाला लावलाय वैभव डॉक्टर यांनी. यावेळी देखील खूप मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवला जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. दरम्यान मैदानामध्ये काय होत आहे, 2 धावा कंप्लीट. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झालेत, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एकच धाव कंप्लीट झाली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल वैभव डॉक्टर यांचं. अतिशय सुंदर षटक हाताळलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 66 धावा. जिंकण्यासाठी पार्टी टीमला धावा हव्या असतील 67, 67 रन. 36 चेंडूमध्ये 67 धावांची आवश्यकता. दरम्यान बॅटिंग करणाऱ्या टीमला पण 3 रनची पॅनल्टी दिलेली होती, म्हणजे त्यांच्या टोटल टार्गेट मधून 3 धावा या ठिकाणी मायनस केल्या जातील. म्हणजेच आता धावा हव्या असतील त्या 64 धावा, 64 रन्स. अतिथी देवो भव.
आपण सन्मान घेऊयात अतिथी कक्षामध्ये. अगदी सर्व मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे सन्मान हे अतिथी कक्षामध्ये केले जातील. अतिथी देवो भव. सर्व मान्यवरांचे आपण सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतोय. ओम साई स्पोर्ट्स शिराळा यांच्या माध्यमातून संपूर्ण सन्मान कमिटीच्या वतीनं अतिथी कक्षामध्ये केले जातात. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमच्या ज्या मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 51,000 रुपये या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे ते माजी सरपंच ग्रामपंचायत शिराळा सन्माननीय आदरणीय देवेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. मी विनंती करेल अर्थातच 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रतीकदादा पाटील आपले शुभ हस्ते दादा हे सर्व सन्मान आम्ही करत आहोत. माजी सरपंच ग्रामपंचायत शिराळा देवेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचा कॅमेरा बॅन संपूर्ण स्क्रीनवरती मान्यवर तुम्ही पाहताय. व्यासपीठावरती स्क्रीनवरती संपूर्ण मान्यवर तुम्ही पाहताय. मी मनापासून आभार व्यक्त करेल दादा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी जो प्रत्येक जण खारीचा वाटा देतो तो आमच्यासाठी महत्त्वाचा. तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आहेत म्हणून स्पर्धा यशस्वी होते. मी विनंती करेल आमच्या सनीराज कन्स्ट्रक्शन अँड अर्थमूव्हर्स शिराळाचे सन्माननीय आदरणीय अजयजी जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून तब्बल 30,000 रुपयांची स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. अजयजी जाधव साहेब यांचा आभार व्यक्त करेल. तो प्रत्येक देणगीदार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर खारीचा वाटा दिला आहे. प्रत्येक जण आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी क्रिकेट मोठं व्हावं, क्रिकेट सातत्याने आपण पाहिलं तर ओमसाई स्पोर्ट्स शिराळ्याच्या 22व्या वर्षामध्ये तुम्ही सगळेजण आहात म्हणून 22 वर्ष परंपरेची आम्ही पूर्ण करू शकलोय. मी विनंती करेल महाजन आमच्या श्रेयसजी महाजन साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. 25,551 कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप या स्पर्धेला दिली गेली आहे. महाजन कन्सनस शिराळा श्रेयस महाजन त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद श्रेयसजी महाजन साहेब यांचा मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर पुढील सन्मान आमच्या युवा उद्योजक मराठी पाऊल पडते पुढे सन्माननीय आदरणीय दिलीपजी गायकवाड साहेब यांचा मी विनंती करेल आपण या 25,000 रोख रक्कम या स्पर्धेला स्पॉन्सरशिप देऊन त्यांनीही या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान ठेवलं. आमचे सन्माननीय आदरणीय दिलीपजी गायकवाड साहेब यांचा सन्मान आपण पाहिलं तर अतिथी कक्षामध्ये केला जातोय. युवा उद्योजक उद्योग क्षेत्रामधील एक यशस्वी नाव म्हणजे दिलीप गायकवाड साहेब. येस 64 धावांचं आव्हान असेल. 64 अंपायर थोडा वेळ आपण मॅच थांबवणार आहोत कारण की मॅच महत्वाची तेवढे मान्यवरही महत्वाचे. नागभूमी स्पोर्ट्स शिराळा तब्बल 21,000 रुपये या सोहळ्यासाठी या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सरशिप केले. प्रतीकदादा पाटील मी विनंती करेन प्रतीकदादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. संपूर्ण मान्यवरांचे सन्मान हे अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. नागभूमी स्पोर्ट्स शिराळा तब्बल 21,000 रुपये स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी केली गेली आहे. प्रतीकदादा आपला आभार व्यक्त करेल. युवा उद्योजक तब्बल 21,000 रुपये या स्पर्धेसाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली युवा उद्योजक मंदार उबाळे साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मंदारजी उबाळे साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. प्रत्येक जण आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी काही ना काहीतरी देणगी देत असतो. त्यामध्ये आपण पाहिलं तर उद्योग क्षेत्रामधील आणखीन एक यशस्वी नाव मंदारजी उबाळे साहेब यांचाही आभार व्यक्त करेल. तब्बल 21,000 रुपये स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी त्यांनी दिली आहे. आमचे माजी नगरसेवक नगरपंचायत शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय वैभवजी गायकवाड साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. तब्बल 15,000 रुपये रोख या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप वैभवजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून दिली आहे.
ओम साई स्पोर्ट्स शिरा आणि संपूर्ण कमिटीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचा आम्ही आभार यासाठी व्यक्त करतोय कारण की तुमच्यामुळे 22वे वर्ष यशस्वी पार पडतंय. डे नाईट स्पर्धेचा आनंद आम्ही घेतोय. गेली 6 वर्षे ही डे नाईट स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे स्पॉन्सरशिपमुळे होते. यासाठी आपले आभार व्यक्त केले जातात. लोहारा कन्स्ट्रक्शन शिराळा त्यांचे सन्माननीय प्रमोदजी संतोष लोहार साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. तब्बल 15,000 रुपये कॅश या स्पर्धेसाठी त्यांनी दिली आहे. प्रमोदजी संतोष लोहार साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल माजी नगरसेवक सभापती पाणी पुरवठा नगरपंचायत शिराळा सन्माननीय आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सद्गुरू कृपा मेडिकल आमचे संजयजी हिरवडेकर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी सामनावीर टी शर्ट ज्यांनी स्पॉन्सर केले ते एबी इन्फ्रा शिराळाचे सन्माननीय आदरणीय आनंदरावजी शिंत्रे साहेब म्हणजे आमचे बाळू दादा त्यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आनंदरावजी बाळू शिंत्रे साहेब एबी इन्फ्रा शिराळा त्याचे ओनर आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट त्यांनी स्पॉन्सर केली आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मी विनंती करेन सिद्धेश्वर इव्हेंट्स आमचे विशालजी माळी आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. विशाल दादा या. विशाल माळी अर्थातच सिद्धेश्वर इव्हेंट्स त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. उद्घाटन फायनल मॅच साठी आपण पाहिलं तर संपूर्ण सजावट त्याच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि खूप चांगला इव्हेंट त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. महत्वाचा एक सन्मान आपण करत आहोत. मित्रांनो ज्या ट्रॉफीसाठी प्रत्येक खेळाडू आज मैदानामध्ये खेळतोय संपूर्ण ट्रॉफी संपूर्ण चषक वैयक्तिक चषक आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची वर्ल्ड कप T20 ची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केले ते युवा उद्योजक सन्माननीय महेशजी खंडागळे साहेब सरकार यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. या सोहळ्यासाठी या स्पर्धेसाठी ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केली आहे महेशजी खंडागळे साहेब यांचा सन्मान सरकार थँक्यू सो मच. फायनल मॅच साठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच फायनल साठी प्रज्ञा स्पर्धा परीक्षा केंद्र शिराळा बाबा कदम सर यांचाही सन्मान केला जातोय. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने तयार केलं जातं ते प्रज्ञा स्पर्धा परीक्षा केंद्र शिराळा बाबा कदम यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल प्रेक्षकांसाठी खास बसण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून गॅलरी तयार केली आहे जगदंबा इव्हेंट शिराळा आमचे सन्माननीय आदरणीय शिराळा तालुका वकील संघटना उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश कदम सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर सोहळ्यासाठी आमचे सन्माननीय आदरणीय जाहिरात सौजन्य प्रतिराज ऑफसेट शिराळा प्रताप कदम सर यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. प्रतापजी कदम सर. त्याचबरोबर 5G समर्थ गिगा फायबर इंटरनेट आणि या इंटरनेटचे सर्वेसर्वा गणेश कारवेकर साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मी विनंती करेल खूप चांगली इंटरनेट सेवा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी युट्यूब वाहिनीसाठी दिली गेली आहे ते 5G समर्थ गिगा फायबर इंटरनेटचे गणेशजी कारवेकर साहेब यांचा सन्मान केला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय माजी पंचायत समिती सदस्य लालासो तांबीट साहेब त्यांचे आभार व्यक्त करतो. डॉक्टर अजीम मुल्ला साहेब देखील आज उपस्थित राहिले त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. डॉक्टर अजीम मुल्ला साहेब थँक्यू सो मच. वेळेतला वेळ काढून आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात आपलंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे मारुती चोरगे सर विनंती करेल आपणही या. यानंतर फायनल मॅच झाल्यानंतर डायरेक्ट बक्षीस समारंभ सुरू करायचा आहे. यासाठी कमिटीनं हे संपूर्ण सन्मान आता केले आहेत आणि बक्षीस समारंभानंतर कोणालाही थांबवलं जाणार जास्त वेळ दिला जाणार नाहीये.
मारुती चोरगे सर, खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेडा. आपण पाहिलं तर मराठी भाषेमधलं समालोचन, सातारा टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. समालोचन क्षेत्रातील एक चांगला मित्र. जेवढा आवाज चांगला तेवढा माणूसही चांगला. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांना विनंती करा, आपण सगळ्यांनी बसून घ्या. आपण मॅचच्या दिशेनं जाऊयात. थँक्यू सो मच. आपण मॅचच्या दिशेनं लगेचच जाऊयात. थँक्यू अंपायर्स. आपण लगेच मॅचच्या दिशेनं जातोय. सगळ्यांना विनंती करा, आपण सगळ्यांनी बसून घ्या. सॉरी अंपायर्स, सॉरी फिल्डर्स आणि सॉरी टीम, कारण की तुम्हाला थांबवलं, कारण की मान्यवरही तेवढे महत्त्वाचे होते. यासाठी त्यांचा सन्मान आम्हाला करणं महत्त्वाचं राहिलं. सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा मारुती चोरगे सर आणि मी तुमच्या सेवेमध्ये हजर होईल. पाणी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पॉन्सर केले गेले आमचे समर्थ मोरे सर. लाईट सर तुम्हाला विसरणार नाही, कारण की जेव्हा लाईट जाते आम्ही तुम्हाला आवाज देतो पहिल्यांदा. मोरे सर लाईट आली का? मोरे सर यांचा सन्मान खऱ्या अर्थानं मला बरं वाटतं. मोरे सर मोरे सर खरंच थँक्यू. मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात. थँक्यू सो मच. जाऊया या मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध झालाय, आपण जाऊया उत्तरार्धामध्ये, जिथे 64 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरले. एका बाजूला आहे तो अक्षय वाटारकर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जयदीप. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय तो फिरोज. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी उलटा खेळ आहे आणि पहिल्या चेंडूवरती बॅट्समन अक्षय वाठारकर याच्या बॅट मधून येते स्वीट हिटचा फटका. येतोय षटकार. षटकारने स्वागत केले. स्वॅक्से करेंगे स्वागत ज्यांना म्हणत फेकून दिलाय. यावेळी पाहिलं तर स्वीट हिटचा फटका आणि जसा आला तसा फेकून दिला. स्क्वेअर लेग रिजनच्या वरून चेंडू जात होता सीमारेषेच्या बाहेर. षटकार होतोय सर. पहिल्या चेंडूवरती स्वीट हिटचा षटकार म्हणजेच या बॅट्समनचं कौतुक करावं लागेल. जणू डगआउट म्हणूनच सेट होऊन आलेला बॅट्समन अक्षय वाटारकर आज या टीम मध्ये आयकॉन म्हणून का खेळतोय याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय. पुढचा बॉल थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जशास तसं उत्तर. एक तेरी तो एक मेरी. यावेळी पहिलं तर चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन बॉल जशी समुद्रालगत पाणबुडी निघून जाते ना, तसाच हा चेंडू जमिनीलगत निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने फिरोज याने. यावेळी क्रॉस गेलाय, स्वतःसाठी जागा बनवली, चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. या चेंडूवरती धावा किती मिळाल्या? 4. अतिशय चांगला स्ट्रोक सजवलाय. अतिशय चांगली बॅटिंग करतोय. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये, जिथे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हा रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुटवरती गेला, स्वतःसाठी जागा बनवली, बॉडीवेट ट्रान्सफर केलं आणि अतिशय चांगला स्ट्रोक चौकार आलाय. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती करेल, आपण थोडंसं बाहेर बसलं तर बरं होईल. तुमच्यापर्यंत चेंडू येणार नाही आणि तुमच्यामुळे मॅच थांबणार नाही याची काळजी घ्या. बाकी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आहात, बरं वाटतंय. पडद्याच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक विनंती आहे, तुम्ही पडद्याच्या बाहेर बसायचं आहे. हा पहिला आणि शेवटचा पुकार असेल. तदनंतर या ठिकाणी आयोजन कमिटी आहे. प्लीज प्लीज कोणत्याही खेळाडूचा या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही खेळाडूंना याची सर्व प्रेक्षकांनी दक्षता घ्यायची. प्लेज कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही सहकार्य करा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या ठिकाणी पडद्याच्या बाहेर बसलाय. सर्वांनी पडद्याच्या बाहेर बसायचं आहे. सीमारेषेच्या आतमध्ये कोणतेही प्रेक्षक येणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. तसं असल्यास या ठिकाणी आयोजन कमिटीकडून आपला अपमान केला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे पाहायला मिळत आहे की आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 10 धावा, 3 चेंडू रिलीज झालेत फिरोज याचे.
एक षटकार एक चौकार आलाय. अतिशय चांगला स्ट्रोक सजवलाय. षटकाचा फटका, चेंडू निघून जात आहे. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अतिशय चांगला स्क्वेअरचा फटका अक्षय वाटेकर याच्या बॅट मधून येतो. चौकार. काय बॅटिंग करतोय अक्षय, अतिशय सुंदर बॅटिंग. ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा बॅकफूट वरती गेला, वेट केलं आणि अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक चौकार आला या चेंडूवरती. चांगली बॅटिंग करतोय. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळत आहे. आम्ही मनापासून स्वागत करतो. आमच्या योगेश बिचकर साहेब देखील आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आमच्या सह्याद्री पब्लिक स्कूल संस्थापक सन्मान्य आदरणीय हितापे सर, आपलंही मनापासून अधिक स्वागत, वेलकम. सन्मान्य हितापे सर, आपण उपस्थित राहिलात, वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी शोभा वाढवलीत, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धावसंख्या 14-14. सुरेख फटका, शॉट आम्पी पूल. विक्रम पाटील हेडन कडून षटकाराला तर आहे 500, पण हा चेंडू कदाचित जातोय कुठे. व्हॉट हॅपन, काय घडलंय. आहे 2 धावा. ओहो, फक्त 2 धावा. आणि विक्रम पाटील हेडन यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं तर 501 रुपयाचं जरूर कॅश प्राइज आहे. अक्षय सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा चांगल्या पद्धतीने करतोय. 16 धावसंख्या स्कोर कार्ड वरती, 16 ऑन अ स्कोर कार्ड. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या झालेली ती 16 धावा आणि चांगली बॅटिंग करतोय अक्षय वाटेकर यांनी. पॉवर प्ले फोडण्यासाठी जबाबदारी घेतली आहे आणि आतापर्यंत पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला. या षटकामध्ये पाहिलं तर एकही चूक या खेळाडूने केलेली नाहीये. म्हणजेच सेन्सिबल क्रिकेट खेळले आतापर्यंत अक्षय वाटेकर या खेळाडूने. आयकॉन आहे आणि तो आजच आलाय. प्रथमेश राठोड याच्या जागेवरती आयकॉन खेळत असताना पाहायला मध्ये. यावेळी पाहिलं तर बैठक स्ट्रोक सजवायचा होता, परंतु गोलंदाजाने त्या रीड केलाय. यावेळी पाहिलं तर चेंडू थोडासा पुढे रिलीज केला आणि तरी पण या चेंडूवरती 1 धाव नक्कीच आलेली आहे. 17 धावसंख्या 17. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. अक्षय वाटेकर एका बाजूला आपण पाहिलं तर मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतो. 6 चेंडू 17 वरती ते खेळतोय. 64 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 64. फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला भेटला तिरुपती स्पोर्ट्स मांगले टीम. तर दुसरा संघ कोण असेल, कारण की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर यानंतर सगळ्यात मोठा मुकाबला फायनल मॅच तुम्हाला बघायला भेटेल. आणि फायनल साठी प्रेक्षक उत्सुक आहे. प्रेक्षकांना बघायची री फायनल. हे जर जंगल असेल तर या जंगलाचा राजा कोण असेल हे प्रेक्षकांना बघायचं आहे. कारण की जो राजा असेल तो 22व्या वर्षामध्ये ट्रॉफी आपल्या घरी नेईल. आणि असं म्हटलं जातं, ओम साई स्पोर्ट्स शिराळा या आयोजकांची ट्रॉफी तुमच्या घरामध्ये आली तर घराला घर पण येतं, आणि ट्रॉफी घरामध्ये नाहीये तर घराला घर पण नाहीये. आणि या ट्रॉफीसाठी सध्या लढत चालू आहे. 17 धावसंख्या 17. चांगली मॅच सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी अजय पाटील दाखल झालाय. गोलंदाजीसाठी अजय पाटील आपण पाहिलं तर चांगले अचूकता त्याच्याकडे जरूर आहे. चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाज आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर महत्वाचं ओव्हर क्रमांक 2 त्याला सोपवलं जात आहे. मात्र अक्षय वाटेकरच्या समोर कशी गोलंदाजी केली जाईल हेही त्याला बघायचं आहे. वॉट मॅच. एक मॅच चांगली होईल जिथे 64 धावा ठोकायचे, कारण की या 64 धावा आपण पाहिलं तर एक थांबलेल्या धावा आहेत. कारण की असं वाटलं 80-85 धावा जातील, पण 64 धावा जेव्हा दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. अजय पाटील दाखल झाला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. शफल करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं शॉट बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला खेळून काढला. 1 धाव घेण्याचा प्रकार होता मात्र नकार दिलाय. नक्कीच क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये ताळमेळ असणं गरजेचं असतं आणि तोच ताळमेळ या 2 खेळाडूंच्या मध्ये असताना पाहायला मिळते. थांबवले सोन्या उर्फ जयदीप याने थांबवलंय. अजय लोअर फुल टॉस या चेंडूवरती देखील अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येमध्ये 18. 8 चेंडू 18 धावा अक्षयच्या बॅट मधून जरूर आले. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जे 18 धावा आहेत त्या वैयक्तिक 18 धावा अक्षयच्या आहेत. म्हणजे एक सिंहाचा वाटा तुम्ही बोलू शकता. जयदीप सध्या आपण पाहिलं तर जेपी सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला कॅप्टन टीमचा आणि शांत आहे. जयदीप आपण पाहिलं तर जयदीपला तुम्ही भेटलात बोललात तर शांत संयमी खेळाडू, स्वभावानं शांत. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तेवढा तो शांत बसत नाही. नक्कीच जेवढं शांत आहे तेवढंच या ठिकाणी मैदानामध्ये आक्रमक पवित्र धारण करणार हा जयदीप पाटील, जो संघाचा या ठिकाणी संघ नायक आहे. आणि आतापर्यंत पाहिलं तर अतिशय चांगलं प्रदर्शन या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय.
राऊंड विकेट, अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अँगल बनवला होता आणि अँगलने चेंडू निघून गेला. या ठिकाणी अजय पाटील याचा ॲक्शन रिप्ले पहा. अँगल बनवला होता आणि अँगलने चेंडू थोडासा बाहेर निघून गेला. जेव्हा आपण राऊंड विकेट गोलंदाजी करतो तेव्हा एक नॅचरल अँगल क्रिएट होतो आणि तसाच अँगलने चेंडू बाहेर जातो. तसाच चेंडू हा बाहेर जाताना पाहायला मिळाला अजय याचा. यावेळी बॅक ऑफ द हँड चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं, परंतु टप्पा थोडासा चुकीचा, वाईट बॉल येतोय. आपण पाहिलं तर प्रत्येक षटकाराला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. उद्योजक आपण पाहिलं तर विघ्नहर्ता अर्थ मूव्हर्स विक्रम पाटील यांच्या माध्यमातून प्राइज आहे प्रत्येक षटकाराला तब्बल 500 रुपयाचं आणि तेही मॅचचा आनंद घेतात विक्रम पाटील. त्यांचा मी स्वागत करतो. 19 धावसंख्या 19. यॉर्कर क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढला. व्हॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू. या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने चेंडू हाताळलाय अगदी झिंग 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 झिंगाट करून गेलाय. व्हॉट अ बॉल यार. गोलंदाजी करतोय सध्या अजय पाटील. व्हॉट अ बॉल. शफल झाला, पॉपिंग क्रीजच्या आत गेला, चेंडू आणखीन आत ठेवला. जिथे तू तिथे मी, तू डाल डाल में पात पात, आणि अशी गोलंदाजी सध्या. अतिशय चांगले ॲक्शन आहे, हाय आर्म ॲक्शन. हा पाहिलं तर शॉर्ट बॉल, शॉर्ट फसलाय आणि मिड विकेट मध्ये या ठिकाणी झेल पकडलाय. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये झेल पकडलाय आणि या ठिकाणी बॅट्समन जयदीप बाद होतोय. जयदीप स्वस्तामध्ये बाद झाला. यावेळी पाहिलं तर चेंडू लूट झालाय. थोडंसं पाहिलं तर फुटवर्कचा वापर झाला नाही, थोडासा बॅकफुट वरती या ठिकाणी होता आणि स्टिकर वरती लागलाय. पहा स्क्रीन वरती आणि बॅट्समन बाद. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अजय पाटीलचे वेगवान गोलंदाजी करत असताना आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर राईज होतात, पडल्यानंतर उसळी घेतात. असे चेंडू खेळत असताना पाटीच्या टॉप एजला लागला आणि जिथे आपण पाहिलं तर अगदी विकेटचं पतन झालं. अवधूत सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होतोय. 19 धावसंख्या. कारण की अक्षय वाटाळकर अजूनही मैदानामध्ये उभा आहे, आयकॉन खेळाडू. जोपर्यंत अक्षय वाटाळकर मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत 64 धावा आणि हे अजूनही टार्गेट आहे, जिवंत आहे, ज्वलंत आहे. वर्ड मॅच 19 धावसंख्या. अवधूत पाटील देखील तेवढंच या ठिकाणी आक्रमक खेळाडू आहे. हा देखील खेळाडू संपूर्ण कोल्हापूर जिल्हा या खेळाडूने गाजवलाय. विजय पवले यांच्यासोबत देखील अनेक वर्ष हा खेळाडू खेळतोय. चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये प्रदर्शन करत असलेला अवधूत पाटील मैदानाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी चौकार षटकार मारण्याची क्षमता. यावेळी पाहिलं तर तो रिव्हर्स स्ट्रोक देखील अतिशय चांगले सजवतो. या मॅच मध्ये कशी बॅटिंग करतो यावरती डिपेंड असेल. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान मैदानामध्ये अजय पाटील यंगस्टर खेळाडू आहे, उगवता सितारा आहे सांगली संघाचा आणि आतापर्यंत या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. आमच्या युवा उद्योजक म्हणजे उद्योग क्षेत्रामधील आणखीन एक यशस्वी नाव, मराठी पाऊल पडते पुढे, तसे आमचे सरकार म्हणजे श्रीरामजी शिंदे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. श्रीरामजी शिंदे साहेब वेलकम, सुस्वागतम. आपलं स्वागत आहे ओम साई स्पोर्ट्स शिरा आयोजित या भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जातो हलक्या त्याने 1 धाव कंप्लीट केले. मिड विकेटचा खेळाडू 1च धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होता, 1 धावेवरती सभातर बादलं जात आहे. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 ओव्हरचा खेळ संपला. प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं 20 धावसंख्या. या मॅच नंतर लगेच फायनलचा मुकाबला आणि दोन्ही संघाची रॉयल एंट्री, ज्यामध्ये सिद्धेश्वर इव्हेंटचा विशाल माळीनं केलेला जो इव्हेंट आहे, ज्या खऱ्या अर्थानं एंट्री आहे ती तुम्हाला बघायला भेटेल. कारण की विशाल माळीचं काम अप्रतिम असतं. मागची व्हिडिओ, गतवर्षीची व्हिडिओ पाहिली, 2 फायनल टीम एंट्री होत असताना ती व्हिडिओ खऱ्या अर्थानं शोभा आली विशाल माळीच्या इव्हेंटमुळे, म्हणजे सिद्धेश्वर इव्हेंटमुळे. ती व्हिडिओ आमच्या सगळ्यांकडे आहे जरूर आणि त्या व्हिडिओमुळे मी शब्द दिला होता पुढच्या वर्षी मी येतोय. आणि ती दर्जा दिसून आला त्या स्पर्धेचा. अप्रतिम स्पर्धा, खचाखच मैदान भरलंय. आमचा कॅमेरामॅन ओव्हर क्रमांक 3 संपल्यानंतर सगळे प्रेक्षक दाखवेल आणि त्या प्रेक्षकांची आपण चर्चा करणार. ओव्हर क्रमांक 3 संपल्यानंतर व्यासपीठ दाखवेल तो आणि व्यासपीठापासून सगळे प्रेक्षक तो जरूर दाखवेल. 2 षटकांचा खेळ झाला. 20 धावसंख्या स्कोर कार्डमध्ये सजली आहे. 12 खेळाडू अगदी शांततेत आहेत कारण की त्यांना अजूनही रिझल्ट माहिती नाहीये. क्या बनेगा क्या घडेगा, एक तो बनेगी वरना बिघडेगी, कारण की गोलंदाजीसाठी दाखल झाला. सध्या मॅच पाहिले तर लेवलमध्ये चालू आहे, कारण 12 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत झालेत, म्हणजे मॅच लेवलमध्ये चालली आहे. आणि तिसरं महत्त्वपूर्ण षटक घेऊन आलाय तो सांगली जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू सुशील संकपाळ आणि त्याच्या समोर पाहायला मिळतो तो अवधूत पाटील.
दोन आयकॉन खेळाडू आता पाहिलं तर मैदानामध्ये आहेत. एका बाजूला अवधूत पाटील आणि त्याच्यासोबत पाहायला मिळतो तो अक्षय वाटारकर आणि गोलंदाजी करत असताना सुशील संगपाळ. बाहेरचा चेंडू स्क्वेअर केट केला. पॉईंटचा खेळाडू चेंडूच्या वेगानं जातोय. चांगली फेकी केली आहे. एक धाव कंप्लीट केली. चिकी धाव, चोरीची धाव. पुश करो खुश रहो. आणि त्या मागील ओव्हरचा अजय पाटीलचा मी पुन्हा एकदा विषय छेडेल, कारण की मागील ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिले भाऊ, फक्त 3 धावा. कारण की ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी, आधी त्याची ओव्हर असेल पुन्हा एकदा फिर से कमबॅक होगा, जोरों से होगा, मात्र त्यावेळी काय केलं, काय सिच्युएशन असेल, समीकरण काय असेल हेही बघायचं आहे. मात्र सध्या प्रेक्षक अक्षय वाटाळकरकडे लक्ष ठेवतात, कारण की अक्षय वाटाळकरने या मॅचमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये बऱ्यापैकी घर बनवले आतापर्यंत. आणि जसं अक्षय वाटाळकर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आला तसं क्षेत्ररक्षण सजवलंय. त्याच्या विरोधामध्ये बॅकवर्ड पॉइंटला आता खेळाडू उभा केलाय, शॉर्ट पॉइंटला खेळाडू उभा केलाय. चांगली फिल्डिंग त्याच्या विरोधामध्ये सजवली आहे. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलंय. व्हॉट अ बॉल यार. एखादा फलंदाज आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा घातक फलंदाजाच्या विरोधामध्ये भन्नाट यॉर्कर घेऊन यायचा, तिखट यॉर्कर घेऊन यायचा. त्याच्यासाठी प्रॅक्टिस नाही, एकदाच परफेक्ट प्रॅक्टिस. आणि आता 22 चेंडू 42 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. 22 चेंडू 42 धावा, 22 चेंडू, 50% मॅच आहे. फायनल मध्ये कोण जाणार, मागली टीम सोबत 2 हात कोण करणार, आणि तिथे होईल एक मोठा मुकाबला. तिथे समजेल राजा 22व्या वर्षाचा कोण आहे या मैदानाचा. सुरेख फटका लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे. एक मोठी विकेट. अवधूत पाटील बॅक टू टॅग आउट. कमबॅक झाला टीमचा गोलंदाजी करत असताना. अवधूत पाटीलला जावं लागलं. 2 धावा. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये शांत राहिलाय. मागील मॅचचा शेर या मॅच मध्ये ढेर राहिलाय. आणि एक मोठी विकेट. सुशील सकपाळची गोलंदाजी. चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून 2 वर जात असताना छेडछाडी केली चेंडू सोबत. पॉइंटला पकडली. अप्रतिम कॅच. बॅटर आउट अवधूत. धावसंख्या 22, विकेट 2. आणि सध्या आपण पाहिलं तर 21 चेंडू मध्ये 42 धावेची गरज आहे. मिस्टर प्रमोद सध्या दाखल होतोय मैदानामध्ये. अक्षय वाटाळकर एकटा कब तक लढेगा, कारण की अक्षय वाटाळकर असा खेळाडू आहे, जेव्हा 10 खेळाडू बोलतील मैं काफी अकेला हूं, मात्र अक्षय वाटाळकर बोलेल मैं अकेला काफी हूं, असा तो खेळाडू आहे. कारण की संकटासोबत रडणारा नाही तर लढणारा खेळाडू. आणि इतिहास त्याचाच घडतो जो लढतो. रडणाऱ्यांचा इतिहास आतापर्यंत इतिहासाच्या पानामध्ये लिहिलाच नाहीये. आणि या मॅच मध्ये इतिहास तोच करेल जो 100% मेहनत करेल. कारण की नशिबावरती तुम्ही डावा उजवा काही करा, पण नशिबावरती तुमचा खेळ आहे. आणि नशीब ज्याचं बलत्तर आहे तो या मॅच मध्ये ट्रॉफी घेऊन जाईल. अप्रतिम स्पर्धा. 22 धावसंख्या, 2 विकेट, 21 चेंडू 42 धावेची गरज. नक्कीच मॅच ऑन केली या विकेटने, कारण ही विकेट खूप महत्त्वपूर्ण होती. आणि तीच विकेट या ठिकाणी या सुशील संगपाळ या खेळाडूने मिळवली आहे आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय. यावेळी देखील सॉफ्ट हँडेड स्ट्रोक पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलेले चेंडू, या चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये पकडला जातोय. आता स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो अक्षय वाटारकर. स्ट्राईकला अक्षय वाटाळकर म्हणजे असा खेळाडू आहे जो थांबतोय तर मॅच मध्ये आनंद येतोय. 20 चेंडू 41 धावेची गरज. मॅच आता बनत चालली आहे, कारण की आता खरी मॅच आहे. कारण की या मॅचचा रिझल्ट आता प्रेक्षकांना समजेल. फक्त 20 चेंडू 41 धावा. अक्षय वाटाळकर एका बाजूला तर सुशील संगपाळ दुसऱ्या बाजूला. दोन्ही आयकॉन खेळाडू, दोन्ही मतब्बर खेळाडू, दोन्ही शेर आहेत. एक सवा शेर आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जातं. हे जाळं टाकलंय, कारण की अक्षय वाटाळकर कोणत्या दिशेनं खेळतोय, कसा खेळतो या गोष्टीचा अभ्यास करून आता जाळं टाकलंय गोलंदाजानं. लफ्ट करण्याचा प्रयत्न, पाडल स्वीप. ओ हो हो हो. अंपायर अगदी स्वतःला वाचवतात. चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी जातो. स्ट्राईक रोटेट झाली, कारण की अक्षयला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण की मारुती सर अक्षयची विकेट घेता येत नाहीये, पण त्याला नॉन स्ट्राईकला उभं ठेवणं हाही विजयाचा भाग बनू शकतो. कारण की 19 चेंडू 40 धावा हव्यात. या 19 चेंडू मध्ये 10 चेंडू जरी अक्षयला नॉन स्ट्राईकला उभं ठेवलं मॅच हातामध्ये, ही मायक्रो मॅनेजमेंट सध्या गोलंदाजी करणारी टीम करते मोरिया 11 सांगली. अर्थातच सैराट वडापाव ज्यांचा आपण आहे ते आमचे राकेश कांबळे, त्यांनी स्पॉन्सर केलेली टीम आहे. नक्कीच ही स्ट्रॅटेजी आहे सांगली संघाची की अक्षय वाटारकरला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक वरती ठेवायचं आणि दुसरा जो फलंदाज, जो नौका फलंदाज आहे त्याला स्ट्राईक वरती आणायचं. आणि हा अतिशय चांगली प्लॅनिंग आहे. तुम्ही जसं सांगितलं की मायक्रो प्लॅनिंग करावी लागते आणि मायक्रो सेकंडमध्ये निर्णय घ्यावे लागतात. निर्णय क्षमता वाढवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते. हाय होल्डेज मॅचच्या दिशेने हा
मॅच जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की तुम्हाला आपण पाहिलं तर मॅनेजमेंट करावं लागतं. रोज सकाळी उठून बदाम 4 खाल्ले तरी तुमची बुद्धी वाढणार नाही. बदाम खाने से अक्कल नहीं आती मेरे दोस्त. जितना ठोकरे खाएंगे उतना अक्कल आएगी. कारण की जिंदगी एक तर तुम्हाला घडवते. लफ केला जातो, चांगला चेंडू हाताला जातोय, बॅट स्विंग, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. धावा खर्च केलेत फक्त आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 4, मागील ओव्हरमध्ये 3 धावा, या ओव्हरमध्ये 4 धावा. कंजूसपणा वाढलाय सध्या गोलंदाजाचा आणि धावा खर्च करत असताना सध्या कंजूसपणा दाखवलाय. 18 चेंडू 40 धावा. प्रेक्षक दाखवले जातात, शांत प्रेक्षक. काम धंदा व्यवसाय, काही शेतीची कामं केलीत, काही अगदी धार काढून आता आलेत, आराम करतात, मॅचचा आनंद घेतात. आम्हाला पैसा वसूल मॅच बघायचे ते बोलत असतील. ओम साई स्पोर्ट्स शिराळा असे स्पर्धा भरवत जा भाऊ, आम्हाला बरं वाटतं. कारण की कोणतेही तिकीट नाहीये, तुम्ही या मॅच मध्ये बसा, आनंद घ्या. पहा प्रेक्षक, गाड्या लावलेत, पार्किंग फुल आहे. कारण की काही दिवसानंतर पार्किंगसाठी आपल्याला पाहिलं तर व्यवस्था करावी लागेल. एवढी मोठी पार्किंग. हे सगळे प्रेक्षक पाण्याची बॉटल घेऊन अगदी मॅचचा आनंद घेतात. काहींनी अगदी मी म्हणेल की खायला देखील आणलं असेल. इथेच जेवूयात, इथेच खाऊयात, इथेच नाश्ता करूयात. हे प्रेक्षक, बाल्कनी फुल आहे पूर्ण. सध्या बाल्कनी पाहत आहे आमची. कारण की आज रंग आहे. आज काहींचे हात रंगाने भरलेत, काहींच्या चेहऱ्यावरचा रंग गेला नाहीये. पण रंग लावणाऱ्यांपेक्षा सावध राहण्यापेक्षा आयुष्यात वेगवेगळे रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण की हे महत्वाचं आहे. 24 धावसंख्या. कारण की जे रंग बदलतात ते बोलतात रंगपंचमी कधी आहे. म्हणून बोललो रंग लावणाऱ्यांपेक्षा रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहा. आज होली आहे, बुरा मत मानो. कारण की आज छान मॅचचा ही ट्रॉफी पाहिली भाई. यही ट्रॉफी चाहिए. या ट्रॉफीची किंमत सांगतो. जिद्द, मेहनत, चिकाटी, लढलात, पडलात तर ही ट्रॉफी भेटेल भाई. ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केली आमचे सन्माननीय महेशजी खंडागळे साहेब यांनी. 18 चेंडू 40 धावा. हे समीकरण या बॅच मध्ये संपूर्ण ही कमिटी आहे जी टॉस का बॉस वरती बसते. ती कमिटी असते. त्यांना खुर्च्या नसतात, त्यांना VIP सोपे नसतात, त्यांना गादी नसते. खाली बसा भाई. खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस यांनी केलाय. झोप उडले सगळ्यांची, मेहनत खूप आहे. लॉफ्ट केला चेंडू, व्ही शेप मध्ये अडवण्याचा प्रयत्न, खाली पडला चेंडू, वेगाने जातोय, गॅप अगदी 4 चौकार. वॉट अ मॅच. अप आएगा मजा गुरु. यस, अतिशय सुंदर स्ट्रोक आलाय अक्षय वाटेकर याच्या बॅटमधून. महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. आता समीकरण आहे ते 17 चेंडूमध्ये 36 धावा. मॅच ऑन. कारण की गोलंदाजी करणारी टीम आणि गोलंदाजी टीमला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, गाडी, पैसा, बंगला, सैराट, वडापाव. नाही, आम्हाला अक्षय वाटेकर पाहिजे. कारण की एक ही चाहिए. कारण की त्याला पकडला, एक खतम तो पूरी सल्तनत खतम. कारण की इसको पकडा तो सल्तनत डर जाएगी. आणि त्या पद्धतीने अक्षय सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये खेळतोय. कारण की ये अकेला खडा तो सरकार से बडा. आणि सध्या बॅटिंग करतोय. सुरेख फटका यावेळी देखील आपण पाहिलं. ओहो, प्रेक्षक स्वतःला वाचवतात. डिक्लेअर मध्ये 1 धाव. काही दिवसांनी प्रेक्षक बोलतील आम्ही जवळ बसतो, आम्हाला हेल्मेट द्या. नाही, गाडीवरचे काढून तुम्ही बसा. त्यांना काळजी घ्या, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हे प्रेक्षक पहा, हे 2 भाऊ सध्या अगदी वेफर वाटून खात आहेत. आपण चौघे भाऊ वेफर वाटून खाऊ. हे पहा, हे सध्या स्क्रीनवरती दाखवतात. तुम्ही युट्यूबला दिसा, नो प्रॉब्लेम, पण कधी आयुष्यात CCTVत दिसू नका. युट्यूबला दिसल्यावर तुम्ही फेमस व्हाल, CCTVत दिसल्यानंतर काय कराल. हे प्रेक्षक आमचे पाहताय तुम्ही. वा, 16 चेंडू 35 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये 16-35. सर बॅटीने व्ही शेप मध्ये चेंडू आपण पहिला खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू गॅदर केला, एकच धाव, सिंगल धाव इथे दिली जाते. कारण की मारुती चोरगे सर जर विचार केला, मॅच 15 चेंडू 34 धावा, 15 चेंडू. अप मॅच के बारे में बोलेंगे. नक्कीच अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोमहर्षक स्थितीमध्ये मॅच जाते की काय. आणि आता पाहिलं तर ही मॅच हाय व्होल्टेजच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर चेंडू, स्विंग अँड मिस. पडल्यांदा चेंडू थोडासा बाहेर गेला आणि तुम्ही जसं सांगता कंडिंग साऊंड आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा कडून. कारण पडल्यानंतर अतिशय वेग या चेंडूवरती जनरेट केला. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जात असताना पाहायला मिळाला. अगदी 14 चेंडू 34 धावेची गरज. आता 553 लोक मॅच लाईव्ह बघतायत. 9887 लोकांनी मॅच आतापर्यंत बघितले. ही श्रीमंती आहे या स्पर्धेची. ओहो, वेग 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 वेग. व्हाईट बॉल +1. बॅट्समन बोलत असेल धावा येऊ देत. इसमें 13 घाटा, मेरा कुछ नहीं जाता भाई. कारण की धावांची गरज आहे सध्या. मॅच 14 चेंडू आणि अजूनही 32 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. अक्षय वाटेकर 13 चेंडू 25 वर खेळतो. आयकॉन चमक गया. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी अजय पाटील.
अतिशय सुंदर स्टोक सजवलाय. या चेंडूला दिशा दिली आणि या जमिनीला आग लावत चेंडू जात होता सीमारेषेच्या दिशेने. एक अतिशय चांगला स्टोक, बाहेरचा चेंडू होता त्याला चॉप केला आणि पाहिलं तर कव्हर सीझन मध्ये अतिशय सुंदर स्टोक बॅट्समन अक्षय याच्या बॅटमधून पहा थोडासा बाहेर या चेंडूला चॉप केलंय आणि गॅप शोधून काढला. चेंडू पाहिलं तर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि शेवटच्या क्षणी चौकार. महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता समीकरण पाहायला मिळते ते 13 चेंडूमध्ये 28 धावा. 13 चेंडू 28 धावा मॅच बनली आहे. महत्वपूर्ण चेंडू असेल तो चेंडू घेऊन निघालाय अजय. यावेळी उलटा खेळायचा प्रयत्न केले होता पण शेवटच्या क्षणी ओळखलं आणि यावेळी पाहिलं तर या चेंडूती बीट होता है. जब सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या बात है. यावेळी पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती बॅट्समन अक्षय वाटाकर बीट झालाय. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते 12 चेंडूमध्ये 28 धावा. आपण पाहिलं तर आमच्या शिराळा पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी आज या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करू. सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण करणारे आणि दुर्जनांचा नायनाट करणारे असे आपण पाहिले तर शिराळा पोलीस स्टेशनचे अधिकारी आलेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. क्रिकेट त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर खेळलं असतं. क्रिकेट बघून त्यांनाही जरूर वाटलं असेल की आपणही क्रिकेटचा आनंद घ्यावा. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हे मैदान देखील पाहिलं तर शिराळा आमचे API सन्माननीय अतिग्रे साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. मी विनंती करेल आपण जरूर या व्यासपीठावरती VIP कक्षामध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत सुस्वागतम. आमच्याकडे आजही आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये पोलीस अधिकारी विपक्ष 40+ अशा मॅचेस यंदा सानपाडा प्रीमियर लीगमध्ये देखील खेळवली गेली. कारण की पोलीस अधिकाऱ्यांच्या स्पर्धा हे स्क्रीनवरती आमचे संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही पाहता. API अतिग्रे सर जे शिराळा पोलीस अधिकारी आणि आपण पाहिलं तर संपूर्ण अधिकारी आज आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. आणि 12 चेंडू 28 धावा. तुमच्या माहितीसाठी आपल्या आयुष्यामध्ये API अतिग्रे सरांनी देखील आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट खेळलं. इज अ गुड क्रिकेटर. म्हणून आज आपण पाहिलं तर मैदानापर्यंत येण्यापासून ते राहिले नाहीयेत. मॅच क्रिकेट वरचे प्रेम, ऑलराऊंडर क्रिकेटर. 12 चेंडू 28 धावा. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आपल्या आयुष्यामध्ये बराचसा खेळ त्यांनी गाजवलाय क्रिकेटचा. आणि आज आपण पाहिले तर ओम साई स्पोर्ट्स शिराळा आयोजित डे नाईट स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आमचे सन्माननीय आदरणीय शिराळा पोलीस अधिकारी API अतिग्रे सर आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. 12 चेंडू 28. मॅच ऑन झाली आहे. संपूर्ण मॅच सध्या ऑन झाली आहे. मॅच होती ऑन. 12-28 हे समीकरण. पुन्हा एकदा मनापासून अधिक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. अर्थातच API अतिग्रे सर आपलं मनापासून अधिक स्वागत. त्या गुड क्रिकेट अष्टपैलू खेळाडू आणि आज आपण पाहिलं तर API ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आमचे PSI सन्माननीय उदयजी पाटील सर देखील आज आपण पहिल्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. 11 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 28 धावेची. 11-28. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. कारण की ही ती मॅच आहे जिथे प्रत्येक जण तुमच्या पराभवाची जो वाट बघतो तो जिंकण्याची मजा वेगळी असते. जब रिझल्ट कुछ और जाएगा म्हणजे सगळे पराभवाची वाट बघत असताना गुलाल उधळण्याची मजा वेगळी आहे भाऊ. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर क्लोज आहे. व्हॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू. आणि हा तोच गोलंदाज यश आहे ज्याच्या नावामध्ये यश आहे. यश आलाय गोलंदाजीसाठी. 10 चेंडू 28 धावा हे समीकरण या बॅच मध्ये बॅच बनत चालले. एका बाजूला सैराट वडापाव आणि सैराट वडापावने संपूर्ण पॅक केलेली आमची राकेश कांबळेची टीम मोरिया 11 सांगली टीम या मॅच मध्ये कमबॅक करते. तर SS स्पोर्ट्स पारी टीमला या मॅच मध्ये 10 चेंडू मध्ये 28 धावा करायचे. व्हॉट अ मॅच. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते. 10 चेंडूमध्ये 28 धावा म्हणजेच काजाचा
ठोका चुकवणारी ही मॅच आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतो गोलंदाज. यावेळी मोठा स्ट्रोक सजवला, इनसाउडचा फटका आणि बॅट्समन नाव आहे प्रमोद पाटील. पाटलांचा तडाखा दाखवणारा समोरच्या दिशेने प्रमोद पाटील यांनी ठोकला षटकार. प्रमोद, याच्या तुम्ही स्लॉट मध्ये चेंडू टाकू शकत नाही, हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि या चेंडूमध्ये अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला, समोरच्या दिशेने ठोकला षटकार. कारण की 9 चेंडू आता 22 धावेची गरज आहे. कारण की आपली वाट आपल्याला शोधावी लागते. परिंदे के पास नहीं होते नक्षे, फिर भी ढूंढते वो अपने रास्ते. कारण की पक्षांकडे कुठलाही नक्षा नसताना ते जर स्वतःचे रास्ते शोधत असतील तर या मॅच मध्ये तुम्हाला तुमचा रस्ता शोधायला जरूर मेहनत करावी लागेल. 9 चेंडू 22 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. नक्कीच या षटकाराने प्रमोद याने मॅच ऑन केलेली आहे. प्रमोद देखील तगडा बॅट्समन आहे. यावेळी पाहिलं तर अतिशय वेगाने बॅट स्विंग झाली, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला आणि चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. यष्टीरक्षक अतिशय चांगलं यष्टीरक्षण करत असताना पाहायला मिळतंय. नाईट स्पर्धेमध्ये चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवतोय आणि चेंडू देखील पकडतोय. 2 टू गो. 8 चेंडू आणि 22 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. आवाज पाहता मैदानामध्ये अगदी ही मॅच ऑन झाले. एक तो बनेगी वरना बिगड़ेगी, एक तो मिट्टी में जाएगी वरना मुट्ठी में आएगी. मैच कुछ तो बनेगी भाई. ओहो, चुकी होती है. व्हाइट बॉल. अंपायर +1 आहे का? व्हाइट +1. 2 धावा 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केले. कहाणी बदलली आहे. 2 धावेची किंमत खूप मोठी आहे. कारण की या मॅच मध्ये एका धावेला किंमत आहे, इथे 2 गेले आहेत. 8 चेंडू आता 20 ची गरज आहे. परीक्षेला बसा, एका धावेला किंमत आहे. इलेक्शनला उभा राहा, एका मताला किंमत आहे. मॅच मध्ये खेळा, एका धावेला किंमत आहे. शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजते ती. या मॅच मध्ये 1 बाउन्स +1, व्हाईट +1, 2 धावा. संघाची धावसंख्या आता पुढे गेली आहे 44. 8 चेंडू आता 20 धावेची गरज. मॅच बनली आहे. मारुती सर, हे 2 चेंडू सर खूप महत्वपूर्ण असतील. या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक आले तर नक्कीच मॅच बनू शकते. कारण बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये देखील प्रमोद पाटील नावाचा एक मोहरा आहे आणि या खेळाडूकडे देखील क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. ती क्षमता सिद्ध करावी लागेल. या चेंडूला सॉफ्ट हँडेड स्ट्रोक सजवलाय, थोडासा पाठीमागे गेला आणि आपला सहकारी अर्थातच अक्षय वाटरकर याला स्ट्राईक वरती आणलं जात आहे. कारण की हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे सर. प्रमोद बच के खेल रहा है. त्याला माहिती आहे बटेंगे तो खत्म हो जाएंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि सध्या तेच केलं जात आहे. 7 चेंडू 19 धावा, 19 धावा 7 चेंडू. मॅचची कहाणी ऑन झाली आहे. महत्वाचा चेंडू. व्हॉट अ मॅच. काय आयोजन केलंय. आणि प्रेक्षकांना एकच विनंती करेल, आयोजन आवडलं असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. प्रेक्षक एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. ओम साई स्पोर्ट्स शिरा आयोजित अप्रतिम स्पर्धा. पैसा वसूल यार. प्रेक्षक बोले गाडीचा पेट्रोलचा पैसा वसूल झाला. एवढा लांबून आलो. छा गया गुरु, अप्रतिम. कारण हे प्रेक्षक आहेत. स्पर्धा कशी झाले मोजणारं तंत्र यंत्र नाही आहे, पण प्रेक्षक जर मैदानामध्ये असतील. युट्यूबला स्पर्धेसाठी आता 550 लोक बघतायत. 9998 लोकांनी मॅचचा आनंद घेतलाय. और क्या चाहिए मेरे दोस्त. 7 चेंडू आता 750 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. मगाशी 400, 400, 500, 550, 600, 750 प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. वा. 7 चेंडू 19 पैसा वसूल मॅच. ओहो, चेंडू डॉट जातोय. ओव्हर क्रमांक 5चा खेळ आता मात्र संपला. मॅचची कहाणी कुछ और रहेगी. व्हॉट अ मॅच. यशनं मॅच मध्ये रंग आणला. आज रंग देखील खेळलाय. 6 चेंडू 19 धावेची गरज. अप्रतिम चेंडू. शेवटचा चेंडू पाहिलं तर अतिशय सुंदर चेंडू हाताळला. पडल्यानंतर लेफ्टी बॅट्समन साठी बाहेर जाणार चेंडू आणि त्या चेंडूला अतिरिक्त वेग होता आणि वेगाने बीट केले. शेवटच्या चेंडूवरती बॅट्समन अक्षय वाटरकर याला आणि नक्कीच मॅच मध्ये कमबॅक केलाय. अर्थातच सांगली या टीमने 6 चेंडूमध्ये 19 धावा. आमचे मान्यवर सध्या व्यासपीठावरती पाहताय तुम्ही. अर्थातच शिरा पोलीस स्टेशन आमचे API अतिक्रित सर, त्याचबरोबर PSI उदय पाटील सर सध्या स्क्रीनवरती आणि त्यांच्यासोबत आपण पाहिले तर सगळे आमचे मान्यवर. खऱ्या अर्थानं मी दोन्ही आमच्या API PSI यांचा आभार व्यक्त करेल. कारण की डे नाईट स्पर्धेला खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या पद्धतीने सपोर्ट केलाय. खऱ्या अर्थानं तुम्ही खेळा पण नियमांचा उल्लंघन करू नका. नियमामध्ये क्रिकेट खेळा. क्रिकेट मोठं झाल्यानं खेळाडू मोठा होईल. खेळाडू मोठा झाला तालुका मोठा होईल. तालुका मोठा झाल्यानं जिल्हा मोठा होईल. आणि आज आपण पाहिलं तर व्यासपीठावरती या बातचा आनंद जरूर घेतात. आणि ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे ते क्रिकेटचं प्रेम
नेहमी ते मैदानामध्ये येण्यापासून कधी राहत नाही. क्रिकेट प्रेमी आपल्या आयुष्यामध्ये एक अष्टपैलू खेळाची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडणारे अतिग्रे सर आज API व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे 19 धावेची. वॉट अ मॅच. 6 चेंडू 19 धावा, 19 धावा 6 चेंडू हे समीकरण. परंतु जर पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला किंवा या ठिकाणी अक्षय वाटारकर याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रमोद याला महत्त्वपूर्ण स्लॉट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज महेश याच्यावरती जबाबदारी असेल. महेश याला हिरो बनण्याचा एक अनोखा चान्स आहे. हे व्यासपीठ देखील आहे. ओम साई स्पोर्ट्सने भव्य दिव्य व्यासपीठ निर्माण करून दिलंय आणि हे मैदान देखील आपल्याला पाहायला मिळालं सर. पोलीस ग्राउंड आहे आणि त्यांचं देखील खूप सहकार्य संपूर्ण शिराळकरांना लाभतं. लॉफ्ट केला पहिला चेंडू, लॉफ्ट केलाय, मिड विकेट रिजनच्या बाहेर जातोय. वॉट अ स्ट्रोक. सिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा आवाज येतोय. आता प्रेक्षक आनंद घेतो या मॅचचा. काय मॅच आहे. पहिला बॅटच्या प्रमोदच्या अगदी बॅटच्या समोर आला. बोला आता बॅट के सामने नहीं डालने का. एक मोठा विजय तुमचे सगळे पराभव पुसून टाकतो. अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज बिगिनिंग. मॅचला झाली सुरुवात. काय स्ट्रोक सजवला. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं की पहिला चेंडू खूप महत्त्वपूर्ण असेल. पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला की मॅच ऑन आणि प्रमोद याने मॅच ऑन केली आहे. दुसरा देखील येईल का. बॅक टू बॅक चेंडू मध्ये जातोय. त्या ठिकाणी झाडाचा अडथळा असेल आणि चेंडू या ठिकाणी झाडाला थटून सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि या शेवटच्या क्षणी सीमारेषा गाठली आहे सर. नशीब भी बहादुर का साथ देती है मेरे दोस्त. या मॅच मध्ये प्रमोद दुपारी नाश्ता करत असताना नशिबाचा वडापाव खाऊन आलाय का आणि या मॅच मध्ये आता नशीब त्याच्या सोबत आहे. वॉट अ मॅच. मॅच बनली. 4 चेंडू 9 धावा, 9 धावा 4 चेंडू. घड्यावरती लक्ष ठेव मित्रा. काटे फिरतात. ज्या घड्यामध्ये 1 वाजतो त्या घड्यामध्ये 12 पण वाजतात. मॅच बनली, वेळ बदलली आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं असं आहे. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल नाही सांगता येत. वॉट अ मॅच. 4 चेंडू 9 धावा. नक्कीच नक्कीच सर. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तर असंख्य भारतीयांच्या हृदयावरती अक्षरशः हा खेळ राज करतोय आणि गॅलरीतून पहा. प्रेक्षक गॅलरीतून कसा आवाज या ठिकाणी प्रेक्षकांना त्यांना नाही फरक पडणार. आवाज बसला तरी एन्जॉय चालेल. करतायत. आज आवाज बसला तरी चालेल. ते ओरडणार कारण की हा पाठीराख आहे. संघ जिंकावा यासाठी देवाकडे दावा करणारा तो पाठीराख आहे. संघ पराभूत झाला तर नाराज होणारा तो पाठीराख आहे. कारण की जेव्हा संघ पराभूत होतो तो उपाशी असतो. संघ खेळावा यासाठी देवाकडे दावा करतो तो पाठीराख आहे आणि असे पाठीराखे मॅच मध्ये आनंद लावतात. वॉट अ मॅच. सांगली स्पोर्ट्स मोरिया टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल का आणि या मॅचचा 4-9 सोडून दिला चेंडू. वा 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 काय घडतंय. व्हाईट बॉल. कहाणी बदलली मॅचची. मॅच बनली, मॅच बिघडली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे आहे रिव्ह्यू. त्यांनी आता यूज केलाय. जर वाईट आला तर रिव्ह्यू कंटिन्यू राहील आणि जर हा वाईट नसेल तर आपण पाहिलं तर मॅचची कहाणी बदलेल. व्हॉट अ मॅच. नक्कीच काजर ठोका चुकवणार मॅच आणि काजाचा धगधग की वाढवणारी ही मॅच. हाय It's व्होल्टेज a- मॅच. चेक केला जातोय. क्रुशियल मुवमेंट. धगधग आहे. 72च्या स्पीडनं टोके चालू आहेत भाऊ. आता मॅच मध्ये पाणी पोचवा खेळाडूला प्लीज. तोपर्यंत डिसिजन पोचवतोय. येस इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. कहाणी 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. अंपायरचं कौतुक करेल मेन अंपायर. साइड अँगल अंपायर. खूप छान अंपायरिंग या मॅच मध्ये सध्या मात्र चालू आहे. अर्थातच अभिजित सोनटक्के जय सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इनू पापा. गुड अंपायरिंग. 4 चेंडू 8 धावा. वॉट अ मॅच यार. नक्कीच सर कौतुक करावं लागेल पंचांचं कारण त्यांना रिव्ह्यूची देखील गरज नाहीये. ते सांगतायत कारण ते खूप मोठे खेळाडू आहेत. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव या खेळाडूंच्या पाठीची. वय वर्ष आहे सर 48 आणि आज देखील ते क्रिकेटची सेवा करतात आणि त्याचमुळे त्यांना माहिती आहे की हा चेंडू वाईट आहे की इट्स अ फेअर बॉल आहे. त्याचमुळे त्यांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. घर तुटल्याशिवाय नवीन बनत नाही. माणूस तुटल्याशिवाय नवीन बनत नाही. कारण की खरं आहे. या मॅचची कहाणी अशी आहे. 4 चेंडू
8 धावा 4 चेंडू 4 चेंडू 2 षटकार 2 षटकार 4 चेंडू 4 चेंडू 2 चौकार 2 चौकार 4 सिंपल बात आहे. 2 खराब चेंडू. आणि या मॅच मध्ये टप्पा खूप महत्वाचा झालाय भाऊ. म्हणजे टप्पा या मॅच मध्ये अचूक राहणं गरजेचं असेल. एक चांगला चेंडू पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वरती देखील प्रेशर क्रिएट होणार. ही मॅच अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहे तो पारडी संघ आणि दुसऱ्या बाजूला सांगली. कहाणी पाणी पोचल्यानंतर पण बदलते. जेव्हा जेव्हा पाणी पोचतं तेव्हा तेव्हा कहाणी बदलते. आणि या मॅचची कहाणी काय राहील. वड मॅच यार, पैसा वसूल मॅच. प्रेक्षक टेन्शन मध्ये आला. जो खुर्चीवरती होता खुर्चीच्या कॉर्नरला जो बसला होता तो उभा राहिलाय. अरे नका आरामात चावा, तुमची बोट चावू नका. ही अशी मॅच झाली आहे. प्रेशर 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 आहे मॅच मध्ये. हृदयाचे ठोके प्रत्येकाचे वाढले गेलेत. वड मॅच यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाते. ओहो, अक्षय आता येईल का स्ट्राईक वर. अक्षय आला स्ट्राईक वरती. 3 चेंडू 7 धावा 7 धावा 3 चेंडू. वॉट अ मॅच मारुती सर. अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळते. हा चेंडू खूप महत्वपूर्ण होता आणि या चेंडू ते मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. म्हणजेच मॅच ऑन केली, परंतु अक्षय वाटारकर स्ट्राईक वरती आहे हे नक्कीच विसरू शकत नाही. कारण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमवरती अतिरिक्त प्रेशर क्रिएट होतो. क्रिकेट किती मोठा क्रिकेटर खेळाडू असू दे, एखादा जर क्रुशियल मोमेंटमध्ये डॉट बॉल आला तर त्या खेळाडू ते अतिरिक्त दडपण निर्माण होतं आणि तो डॉट बॉल येणं गरजेचं असेल. अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या टीमला गोलंदाज पाहिलं तर थोडासा विचार करतोय आणि हा चेंडू लाख मोलाचा असेल. 3-60. एका बाजूला आपण पाहिले तर मोरिया 11 सांगली टीम, एस एस स्पोर्ट्स पाडे टीम. 3 चेंडू 7. एक चेंडू देखील खेळाडूला राजा बनवतो. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. ओहो, व्हॉट हॅपन. चुकी झाली. या मॅचची कहाणी बनली आहे. मॅचची कहाणी बिघडली आहे. दोघांचे डोक्यावरती हात फसवलं. याला बोलतात गुलीगत धोका आणि धोका दिला विकेट किपरनं. वा, व्हॉट अ मॅच. अक्षय वाटाळकरला गरज होती का या मॅच मध्ये दुसऱ्या धावेसाठी. प्रमोदच्या बॅट मधूनही षटकार आलाय आणि या मॅच मध्ये अशी चुकी झाली की ही चूक मनाला टोचेल. भाऊचा मॅच गेली तर ब्रेकअप परवडेल, पण या चुका नाही परवडत. कारण की ही मॅच असते. उठता बसता झोपता जेवता जाता चालता तुम्हाला चुका आठवतात. 3 चेंडू आणि आता या मॅचची कहाणी किती राहिली आहे. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू. आम्ही बघत होतो, तुमचं लक्ष आहे का. 2 चेंडू आणि आता मात्र या मॅचची कहाणी थोडीशी वेगळी राहिली आहे. 2 चेंडू 6. व्हॉट अ मॅच. कारण की एक विकेट. आता संपूर्ण टीम गोळा झाली. कारण की तो कोविडचा काळ होता. एकाचा दुसऱ्या तिसऱ्याचा. हा क्रिकेटचा काळ आहे. एकाचा आत्मविश्वास दुसऱ्याचा तिसऱ्याचा चौथ्याला. आणि आता आत्मविश्वासानं भरलेली टीम डेंजर असू शकते. नक्कीच क्रिकेटमध्ये प्रेझेंट माइंड वापरणं खूप गरजेचं असतं. यावेळी पाहिलं तर प्रमोद थोडासा त्यांनी क्रीज सोडलं आणि तेवढ्याच क्षणी विकेट किपर सर खूप कौतुक करावं लागेल. त्यांनी पाहिलं तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग केलं आणि बॅट्समनला देखील त्यांनी बीट केलं. त्याला वाटलं की चेंडू पाठीमागे टाकतोय पुढे टाकतोय आणि यामध्ये पाहिलं तर अतिशय चतुरायाने त्यांनी या ठिकाणी यष्ट्या उडवल्या आणि महत्वपूर्ण बॅट्समन या ठिकाणी बाद केलं. प्रमोद याला नवीन बॅट्समन येतो तो राहुल पोलीस. अप्रतिम बॅटिंग मात्र प्रमोद. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 20 धावा आणि अखेरीस त्यानं डोक्यावरती हात लावला. जावं लागलं त्याला. चांगली मॅच बनवली होती प्रमोदनं. मात्र या मॅच मध्ये आता मात्र फलंदाजीसाठी राहुल पाटील दाखल झाला. अक्षय त्याच्या खांद्यावरती अगदी थाप देतोय. त्याच्याशी चर्चा करतोय. 2 चेंडू 6 धावेची गरज. मॅच जर टाय होतीये तर प्रेक्षक बोलत असतील सुपर ओव्हर आम्हाला बघायची आहे. वा, मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. प्रेक्षक बोलत असतील आम्हाला माहिती नाही कशी असते सुपर ओव्हर, आम्हाला बघायची आहे. मात्र हे प्रेक्षकांच्या मनातलं मी बोलतोय. मात्र वाड मॅच यार. 2 चेंडू 6. महत्वाचा चेंडू. प्रेक्षक राहिलेत उभे मॅच मध्ये. ओ व्हॉट हॅपन. काय घडलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाते. एक धाव दिली जाते की काय. ओहो, कहाणी मॅचची काय राहते. थर्ड अंपायर घेतला. अंपायरनं ही धाव आहे का पूर्ण. काय प्रेशर वाढलंय प्रेक्षकांचं. प्रेशर वाढलंय अंपायरचं. प्रेशर वाढलंय अगदी धगधग कॉमेंट्री बॉक्स मध्ये. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 6ची गरज असताना हा थर्ड अंपायर घेतला.
इथे जर धाव पूर्ण असेल तर एक चेंडू 5, धाव पूर्ण नसेल तर 1-6 आणि जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पाहताय. लाईव्ह थर्ड अंपायर बीजी आहेत आणि आता हृदयाचे ठोके फलंदाजाचे. हे फलंदाजाचे हृदयाचे ठोके होते आणि असेच ठोके सध्या चालू आहेत. ही धाव पूर्ण झाले. चिकी धाव, 1 रन. तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आता एक चेंडू 5 धावा, 5 धावा. एक चेंडू, एक चेंडू, एक षटकार, एक षटकार, एक चेंडू, एक चेंडू, एक चौकार, एक चौकार, एक चेंडू. मॅच बनली भाऊ. यस, नक्कीच मॅच बनली आहे. अतिशय चांगली एक क्विक सिंगल पाहायला मिळते राहुल पाटील यांच्या माध्यमातून. हे पाहिलं तर सांगली पोलीसमध्ये राहुल पाटील देखील दाखल आहे आणि जशी या ठिकाणी 100 मीटरची स्प्रिंट मारतात ना, तशीच स्प्रिंट आपल्याला पाहायला मिळाली राहुल यांच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. राहुल पोलीस यांनी अतिशय चांगली स्प्रिंट मारली आणि आपल्या संघासाठी लाख मोलाची एक धाव घेतली आहे सर. अर्णव आलाय, छोटा खेळाडू आमच्याकडे. आरव निर्मळे आलाय, तो सांगतो बॅटिंग वाली जिंकली तर 101. येस, एक चेंडू 5, 1-5. मैच कोई भी जीतेगा, कोई अंदर नहीं आएगा. 1-5. व्हाट अ मॅच. आनंद आहे. 1-5. व्हाट अ मॅच. दगदग. आणि याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू में रणधुमारी, रणसंग्राम, पैसा वसूल. मॅच 1-5. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने जातोय. चेंडू अडवला जाईल का. चेंडू पर्यंत पोहोचलाय. या मॅच मध्ये विजेता राहिलाय झिंगाट वडापाव. सैराट वडापाव, झिंगाट मिरची. अर्थातच राकेश काबळे यांचा मोरया 11 सांगली संघ फायनल मध्ये जातोय.